पहिली ऑर्डर लकीली आम्हाला मार्केटमध्ये लोक ओळखत असल्यामुळे रेफरन्सने आम्हाला पहिली ऑर्डर लवकर मिळाली, पण पहिल्या ऑर्डरचे पैसे पूर्ण मिळाले नाही. आणि तिथून जो आम्हाला खास करून मला तिथून व्यवहाराचं जे सगळ्यात पहिलं गणित समजलं की काम कमी असं जरी चालेल, पण पैसा जर तुम्हाला प्रॉफिट होत असेल तर तुम्ही काम उचला. पार्टनरशिपचं मला एकच सगळ्यात मोठं गणित वाटतं की तुमची अपब्रिंगिंग कशी आहे, तुमच्या घरातलं वातावरण कसं आहे, याच्यावरूनच तुम्ही पार्टनरशिपमध्ये टिकाल का नाही टिकाल, हे सगळ्यात मोठं कारण मला आजपर्यंतच्या प्रवासात वाटतं. तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये आहात, जर तुम्हाला असं वाटतं की आपण खूप छोटे आहोत आणि आपल्याला आपल्या लाईन मधलं नॉलेज नाही, तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करा की एक ऍप आहे, त्या ऍपचा हवं तर मी तुम्हाला लिंक पाठवतो, 10x म्हणून त्याचं नाव आहे, 10 टाइम्स. ते ऍप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये जगभरातले जेवढे एक्सपो आहेत, जगभरात जेवढ्या सेमिनार होतात ते त्याच्यामध्ये रोज समजतं. आपल्या आजूबाजूला कुठे कुठे आहे जगभरातलं समजतं, ते बघा. सगळ्यात मेन तर मला असं वाटतं की विश्वास लवकर कोणावर ठेवू नका. मराठी माणूस खूप पटकन विश्वास ठेवतो आणि त्याचं रिझन पण एक आहे की आपल्याला कोणावरती डाऊट घेणं हे कधी शिकवलं जात नाही. डाऊट घेण्यापेक्षा पण ना पटकन म्हणजे ती बाउंड्री जी असते ना ती आपण लवकर जवळ करतो, ते आपण त्या बाउंड्री मेंटेन करत नाही. म्हणजे जो मित्र माझा बाहेर मित्र आहे तोच आपला घरी मित्र असतो, त्यालाच आपण आपल्या घरच्या फंक्शन मध्ये पण बोलवतो. तर व्यावहारिक मित्र, व्यावसायिक मित्र ही जी कन्सेप्ट आहे ही आपण कुठेतरी मेंटेन ठेवली पाहिजे. नमस्कार. क्रिएटिव्ह लाईन्स प्रोडक्शन्स निर्मित मराठी उद्योजकांचा पॉडकास्ट स्वराज्य उद्योजकांचं यामध्ये आपल्या सगळ्यांचं आज स्वागत आहे. आज आपले पाहुणे आहेत भूषण मोकाशे सर, जे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फूड प्रोसेसिंग मशीनचे फाउंडर पार्टनर आहेत. तर आज त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया आणि त्यांच्या बिझनेस प्रवासाबद्दल जाणून घेऊया की कशा पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फूड प्रोसेसिंग मशीनमध्ये त्यांची कंपनी आता ग्रो करत आहे. तर अधिक वेळ न दवडता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला तुमच्या प्रवासाबद्दल सांगा. कशा पद्धतीने कंपनीची आयडिया सुचली आणि स्थापना झाली? इनिशियली माझ्या कंपनीचं नाव मेक इट पॉसिबल. सो मेक इट पॉसिबल, मेक हा जो आहे तो मेकॅनिकलचा मेक स्टँड करतो. सो सुरुवात अशी झाली की आम्ही 3 मित्र इनिशियली आम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली. तिघांनी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्यावर आमची भेट झाली. तिघांनी मिळून आम्ही क्रिएटिव्ह आयडियाज, आम्हाला आधीपासून सगळे तिघांना फॉर्च्युनेटली सवय होती गोष्टी करायची स्वतःच्या हाताने. तर आम्ही, आणि ते कसं आम्हाला समजलं तर आम्ही तिघांनी इंजिनिअरिंगचे डिप्लोमाचे जे प्रोजेक्ट्स होते आमचे ते आम्ही आमच्या हाताने बनवले होते. 3 वर्ष आपण जे शिकतो ते तुम्हाला 4थ्या वर्षी तुम्हाला ते प्रेझेंट करायचं असतं एका मॉडेल स्वरूपामध्ये. एक मशीन तुम्हाला बनवून दाखवायची असते. जनरली मार्केटमध्ये काय होतं की मुलं ते बाहेरून बनवून घेतात. सो इनिशियली आम्ही काय केलं की ते मशीन्स आम्ही आमच्या जेव्हा फायनल इयरला होतो तेव्हा तिघांनी आम्ही बनवलेल्या होत्या आणि तो जो एक्सपिरियन्स होता त्याच्यावर आम्हाला तिघांना माहिती होतं की थोडंफार आपल्याला जमतंय. मग आम्ही तिघं इंजिनिअरिंगला एका ठिकाणी आलो. माझा डिप्लोमा नागपूरवरनं झाला आहे. मी शिक्षणासाठी मुंबईत आलो. त्यानंतर इथे आल्यानंतर सुरुवात केली. नंतर मला अजून 2 मित्र मिळाले, दीपक आणि पियुष. आम्हाला तिघांना समजलं की आपल्यामध्ये थोडीफार क्रिएटिव्ह आयडिया आहे. तिघांनी मिळून अगदी हातचे हजार रुपये काढले आम्ही आणि आम्ही सुरुवात केली. आंबिवलीमध्ये एक छोटंसं वर्कशॉप घेतलं आणि आम्ही काय केलं की जे प्रोजेक्ट्स आम्ही डिप्लोमाला आमचे स्वतःचे बनवले होते तेच आम्ही दुसऱ्यांना विकायला सुरुवात केली. आणि तिथून मग आमचे सिनियर, सुपर सिनियर अशांना आम्ही तुम्हाला प्रोजेक्ट बनवून देतो किंवा तुम्हाला प्रोजेक्टला कन्सल्टन्सी देतो, इथून आम्ही सुरुवात केली. असं करता करता पहिल्या वर्षी आम्ही 6 प्रोजेक्ट बनवले, त्याच्यानंतर 70 प्रोजेक्ट बनवले, त्याच्यानंतर 150 प्रोजेक्ट आणि आमची इंजिनिअरिंग संपेपर्यंत जवळजवळ 400 प्रोजेक्ट आम्ही वर्षाला बनवायला लागलेलो होतो. आणि हा इंजिनिअरिंगचा अनुभव जो होता तोपर्यंत इंजिनिअरिंग पास आउट आम्ही झालेलो होतो. त्याचा अनुभव आम्हाला माहिती होता. आम्ही जेव्हा मोठे कामं मागायला गेलो लोकांकडे तेव्हा आम्हाला समजलं की आपल्याला काम जमतंय पण आपलं वय कमी पडतंय किंवा समोरच्याला तो कॉन्फिडन्स आपल्यावर येत नाहीये. म्हणून मग त्या छोट्या ज्या चाळीमध्ये आम्ही सुरुवात केली होती त्या चाळीतून आम्ही बाहेर आलो. MIDC मध्ये आम्ही प्रॉपर वर्कशॉप घेतलं आणि मेक इट पॉसिबल या कंपनीचा जन्म झाला. ओके. साधारण किती साली झाला हा जन्म? जन्म तसं बघितलं तर काम आम्ही चालू केलं 2013लाच. काम आम्ही मेक इट पॉसिबल हे नाव आम्ही 2013 दिलेलं होतं, पण ऑफिशियली कंपनी फॉर्म झाली 2016 मध्ये. ओके. आता याच्यामध्ये कुठपर्यंत कंपनीचा रीच गेलाय, क्लायंट्स कुठपर्यंत आहेत? आज मी तिला मेक इट पॉसिबल ही कंपनी फूड इंडस्ट्रीमध्ये फूड प्रोसेसिंग मशीन बनवते. फूड इंडस्ट्रीला लागणारे जवळ 60 ते 70% मशीन्स आम्ही कॅटर करतो. त्याच्यामध्ये तुम्हाला मसाला इंडस्ट्री आहे, बेकरी प्रोडक्ट्स आहेत, डेअरी प्रोडक्ट्स आहेत, त्यानंतर स्वीट्स मॅन्युफॅक्चरिंग आहे, या सगळ्या प्रकारच्या मशीन्स बनवतो. प्री प्रोसेसिंगसाठी, मेन प्रोसेसिंग आणि पॅकेजिंगसाठीही, इव्हन मटेरियल हँडलिंगसाठी आम्ही मशीन्स बनवतो. सध्या आमची कंपनी ऑल ओव्हर इंडिया मटेरियल आणि मशीन सप्लाय करते आहे, ट्रेनिंग देते आहे आणि सर्व्हिसही देते. ओके. आता आपल्याला उद्योजक व्हायचं आहे, हे तुम्हाला कुठल्या वयामध्ये असं क्लिक झालं की नाही मला नोकरी नाही करायची, उद्योजकच व्हायचंय?
जर आधीचा विचार केला तर कदाचित मला असं वाटतं की खूप कमी वयामध्ये जबाबदारी हातात आल्यामुळे किंवा आधीपासून परिस्थितीमुळे हळूहळू काम करत असल्यामुळे मला पहिलेपासून पैशांचं गणित माहिती होतं आणि ते खूप लवकर शिकलो. म्हणजे मी बँकेमध्ये जाण्याचा माझा प्रवास 4थी पासून चालू झाला. माझ्या आईसोबत मी बँकेत जायचो, त्याचे फॉर्म वगैरे सगळं मी भरायचो. तर तिथून मला बँक माहिती होती. त्याच्यानंतर 4थी-5वीत आल्यानंतर आमच्या शाळेमध्ये एक चांगली युनिक संकल्पना होती, आनंद मेळा भरायचा. त्याच्यामध्ये काय असायचं की तुमच्या घरून तुम्ही वस्तू बनवून आणायच्या, त्या तुम्ही तुमच्याच विद्यार्थ्यांना विकायच्या. आणि तिथे पहिल्यांदा मी स्टॉल लावला. घरून मी काहीतरी खाकरे बनवून आणले होते. माझी आई खाकरे बनवायला जायची. तिच्याकडून मी ते खाकरे बनवून घेतले आणि ते मी विकले. त्याच्यातून माझ्याकडे ₹200 जमा झाले. मग त्याच्यातून मला पैशांची मजा समजली की आपण पैसा कसा उभा करू शकतो. आणि बचतीची सवय होती. म्हणजे लहानपणापासून मी पैसे जोडत होतो. घरात एक वस्तू मला घ्यायला आवडायचं. तिथून मला समजलं की पैशांमधून काय काय घडू शकतं. कदाचित तिथून सुरुवात झाली असावी असं मला वाटतं. व्यवसाय जेव्हा सुरुवात करायचं ठरलं, व्यवसायामध्ये जेव्हा तुम्ही उतरणार होता, तेव्हा घराची काय मानसिकता होती किंवा कसा सपोर्ट होता? लकीली समहाऊ मला घरातल्यांनी कधी अडवलेलं नाहीये कुठल्याही गोष्ट करण्यासाठी. फक्त एकच होतं, जे गोष्ट करशील त्या गोष्टी तुला योग्य वाटतील त्या कर. फक्त त्या लीगल असल्या पाहिजे एवढ्याच घरच्यांचं म्हणणं होतं. बाकी घरच्यांनी थ्रूआउट मला सपोर्ट केलेला आहे. वडिलांनी मला कधी कुठल्या गोष्टीत अडवलं नाही. आईने प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केलेला आहे आणि आता लग्नानंतर बायकोही मला माझ्या प्रत्येक डिसिजन मध्ये साथ देतेच आहे. सो फॉर्च्युनेटली मला घरून कायम साथ मिळालेली व्यवसाय करण्यासाठी. आणि बाहेरच्या जगामध्ये कोणाकोणाची साथ लागली? बाहेरच्या जगामध्ये मला पावलोपावली लोकांनी खूप मदत केलेली आहे. ज्या प्रकारे आपण म्हणतो की लोक आपल्याला फसवतात, तसं दुसरी बाजू पण आहे की लोक अगदी तुम्हाला जवळ बसून, अनोळखी लोकही जवळ बसून तुम्हाला एकूण एक गोष्ट शिकवतात. अगदी मला एक गोष्ट सांगायला आवडेल याच्यामध्ये की आम्ही मार्केटमध्ये जायचो. आम्हाला फक्त सुरुवात आमची अशी होती की जेव्हा आम्ही इंजिनिअरिंगचे मशीन्स बनवायचो, आम्हाला फक्त वस्तूचे फोटो माहिती होते. कारण की कॉलेजमध्ये जे बाकीचे मुलं शिकलेले होते आम्ही पण तेच शिकत होतो. तर त्या फोटोला त्या वस्तूला काय म्हणायचं आम्हाला काहीच माहित नाही. फक्त ही या मार्केटला मिळते असं कोणीतरी सांगितलं, दिवसभर जायचं, एक एक दुकान शोधायचं, त्या दुकानातून त्या वस्तू घ्यायच्या. कधी कधी असं व्हायचं की बरेच लोक आपल्याला हाकलून लावायचे किंवा तिरस्कार करायचे किंवा त्यांच्याकडे भरपूर लोक येतात, ते पण इरिटेट व्हायचे. त्यांची काही चुकी नव्हती. पण असे लोक मिळाले, आम्हाला भेटले, ज्यांनी कॅबिन मध्ये बोलवलं, त्यांनी आमची ओळख समजून घेतली, आम्ही काय करतो हे समजून घेतलं. अगदी बाजूला खुर्चीवर बसून त्यांनी एक एक गोष्ट आम्हाला समजवली आणि कार्ड शेअर केले आणि हेही सांगितले की आयुष्यात परत कधी मदत लागली तुम्ही नक्की आमच्याकडे या. सो अशा असंख्य लोकांनी मदत केलेली आहे. अगदी माझ्या भावाने, ज्याच्यामुळे मी इंजिनियर झालो, त्याची मला मदत लाभलेली आहे. माझा पार्टनर आहे दीपक गोवर्धन, त्याची मला कंटिन्यू साथ आहे. त्याच्यामुळेच आज मेक इट पॉसिबलला स्वरूप आलेलं आहे. आणि एक अजून मला मेन अधोरेखित करायला आवडेल की सॅटर्डे क्लब म्हणून एक उद्योजकांची संस्था आहे, जी उद्योजक घडवते, उद्योजकांची मानसिकता बदलवते. त्या संस्थेचा मला खूप मोठा माझ्या सक्सेस मध्ये वाटा आहे. अच्छा, ती संस्था कशा पद्धतीने काम करते? माधवराव भिडेंनी 2000 साली ही संस्था स्थापन केली. माधवराव भिडे हे ब्रिज इंजिनियर होते. आज महाराष्ट्र, गुजरात आणि MP, कर्नाटक ह्या ठिकाणी म्हणून जवळजवळ 140 ठिकाणी ही संस्था कार्यरत आहे. महिन्यातून 2 मीटिंग होतात. जवळजवळ 5000 प्लस आमचे सभासद आहेत आणि 15,000 करोड रुपयाचा आतापर्यंतचा बिझनेस एकामेकांमध्ये शेअर झालेला आहे. सो ही जी संस्था आहे ही तुम्हाला मराठी लोकांना उद्योजक बनण्यासाठी आणि मानसिकता जी आहे ती बदलवण्यासाठी खूप मोठं काम करते आहे. अच्छा, ही फक्त मराठी उद्योजकांसाठी आहे की सगळेच जण याच्यामध्ये इन होतात? याच्यामध्ये ही महाराष्ट्रीयन आणि मराठी उद्योजकांकरता ही मेनली कार्यरत आहे. कारण की बाकी जर ठिकाणी बघत तर त्यांच्याकडे ऑलरेडी बिझनेस त्यांना माहिती आहे. आपल्याकडे बिझनेसचं कसं बाळकडू कमी पडतं, तर ते बाळकडू देण्याचं काम ही संस्था आपल्याला करते. व्यवसाय सुरुवात करायचं म्हटल्यावरती सुरुवात होते भांडवलापासून. बरोबर. त्याची जमवाजमव कशी काय झाली किंवा काय कशा पद्धतीने तुम्ही इन झाला? ओके, जसं मी इनिशियली सांगितलं की आम्ही 3 पार्टनर होतो. आम्ही तिघांनी आपले जे पॉकेट मनीचे पैसे असतात ते हजार रुपये जमा केले. अगदी एक छोटासा मित्राच्या घरासमोरची चाळीतली एक रूम बघितली. मित्राच्या रेफरन्सने, अल्केश राजदेव त्याचं नाव, त्याच्या रेफरन्सने, त्याच्या विनंती खातर समोरच्यांनीही मालकाने ती रूम आम्हाला फक्त 2000 रुपये डिपॉझिटवर दिली. आणि त्यांना आम्ही सांगितलं की साहेब हे डिपॉझिट नाही, हे 2 महिन्याचं रेंट आहे, म्हणजे 2 महिने आम्ही भाडं देऊ शकत नाही. किती सालची गोष्ट? ही आहे 2013 सालची गोष्ट. आणि कुठे होती ती रूम? आंबिवलीमध्ये होती. अच्छा. आंबिवलीमध्ये अगदी एकदम कोपऱ्यात चाळीला नदीच्या किनारी ती रूम होती. त्यांनी 2000 रुपये रेंट, 1000 रुपये रेंट प्रमाणे 2 महिन्याचं रेंट घेऊन आम्हाला ती दिली. आणि त्याच दिवशी, ज्या दिवशी रेंट दिलं, त्याच्या 2 दिवसामध्ये आमचे जे सुपर सिनियर होते, म्हणजे आम्ही सेकंड इयर इंजिनिअरिंगला होतो, 4th इयर इंजिनिअरिंगचे जे स्टुडंट होते, त्यांच्याकडे आम्ही मार्केटिंगला गेलो. त्यांनी आम्हाला प्रोजेक्टचे 6000 रुपये ऍडव्हान्स दिले. अरे वा. 6000 रुपये ऍडव्हान्स पैकी आम्ही एक छोटीशी मशीन विकत घेतली. पहिल्या वर्षी आमच्याकडे 6 प्रोजेक्ट आले, आम्ही ते डिलिव्हर केले. पहिल्या वर्षाचा आमचा जो नफा होता सगळे जाऊन ते आमच्याकडे 40,000 रुपये उरलेले होते. अरे वा. सो ह्या प्रकारे आम्ही सुरुवात केली आणि
आम्हाला फायनान्स हा लकीली प्रॉब्लेम नाही राहिला कधी, जोपर्यंत आम्ही मार्केटमध्ये आलो नाही, म्हणजे प्रॉपर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आलो नाही. कारण की तोपर्यंत आमच्याकडे सरप्लस पैसा होता. इंजिनिअरिंगचा जेव्हा आम्ही पासआउट झालो तेव्हा आमचा टर्नओव्हर 25 लाख रुपये होता. काय बोलतो? कॉलेजच्या स्टुडंट कडनं मिळवलेला आणि कॉलेजच्या स्टुडंट्सने मिळवलेला. अरे वा. मग आता जेव्हा तुम्ही व्यवसायामध्ये करायचं ठरवलं, मग उतरायचंच आता ठरवलं, त्यावेळेला चॅलेंजेस काय काय आले? सगळ्यात मोठा चॅलेंज हा होता की आम्हाला काम जमत होतं, पण आम्हाला उद्योग जमत नव्हता. काम आणि उद्योग ह्या प्रचंड वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं तर मी इंजिनियर आहे, मला वेल्डिंग जमतं, कटिंग जमतं, मला सगळ्या मशीन चालवता येतात. पण त्या मशीन्सवर काम करायचं, कामासाठी पैसा मोबदला जो घ्यायचा आहे, समजा ही बॉटल आहे, ही बॉटल बनवायला 3 रुपये लागतात, तर हिला कितीला विकलं गेलं पाहिजे आणि तो पैसा आपल्याकडे कधी आला पाहिजे, हे जे कॅल्क्युलेशन आहे हे आम्हाला बरेच दिवस कळले नाही. जसं मी तुम्हाला अभिमानाने सांगितलं की फायनल इयर इंजिनिअरिंगला माझ्याकडे 25 लाख रुपये टर्नओव्हर होता. त्याची दुसरी बाजू ही आहे की त्या 25 लाख रुपयापैकी आम्ही घरी फक्त 70,000 रुपये नेऊ शकलेलो होतो. अरे बापरे. एवढ्या आम्ही चुका केलेल्या होत्या. आम्ही ह्या वेळेमध्ये प्रचंड चुका केलेल्या आहेत. नाही, कॉस्टिंगचा तर नेहमीच प्रश्न असतो. मग तो सोडवण्यासाठी तुम्हाला काय मदत घ्यावी लागली किंवा कसं तुम्ही त्याच्यावरती मार्ग काढला? याच्यामध्ये मार्ग एकच होता. आम्ही खूप लोकांची मदत घेतलेली आहे. आम्ही खूप लोकांकडे जाऊन भेटलेलो आहोत. आम्ही कधीच मदत मागायला म्हणजे कमीपणा घेतलेला नाहीये. लोकांनीही वेळोवेळी मदत केलेली आहे. आम्ही चुका खूप केल्या, असं समजू शकतो की आपण सेल्फ लर्निंग चुका करत करत आम्ही पुढे जात गेलो. ओके. मग हे जेव्हा चुका होत होत्या ते करताना लक्षात येत होतं की नंतर फायनल अकाउंट्सला कळत होतं की अरे आपल्याकडे काय उरतच नाहीये? आमची एक पद्धत चांगली होती की आम्ही दर महिन्याला मीटिंग घ्यायचो आणि मीटिंग बाय मीटिंग आम्हाला कळत होतं की आपण पैसे कमवतोय, पैशांचा फ्लो आमच्याकडे होता, पण पैसे वाचत नाहीत. मग ते पहिल्या वर्षी एक करेक्शन झालं, दुसऱ्या वर्षी करेक्शन झालं. फायनली जेव्हा आम्ही मार्केटमध्ये आलो तेव्हा आमचे उद्योगाचे जे ठोकताळे होते सगळे बरोबर आम्ही केलेले होते. ओके. तिथपर्यंत सगळे बॉक्स आम्ही टिक केलेले होते. जेव्हा पहिली ऑर्डर जी मिळवायची असते ती बऱ्याच जणांना कठीण जाते. बरोबर. तर ती मिळवण्यासाठी काय काय हेलपाटे करावे लागले किंवा काय अडचणी आल्या? पहिली ऑर्डर लकीली आम्हाला मार्केटमध्ये लोक ओळखत असल्यामुळे रेफरन्सने आम्हाला पहिली ऑर्डर लवकर मिळाली. पण पहिल्या ऑर्डरचे पैसे पूर्ण मिळाले नाहीत आणि तिथून जो आम्हाला खास करून मला तिथून व्यवहाराचं जे सगळ्यात पहिलं गणित समजलं की काम कमी असलं तरी चालेल, पण पैसा जर तुम्हाला प्रॉफिट होत असेल तर तुम्ही काम उचला. अगदी म्हणजे त्या ऑर्डरसाठी अगदी पोलीस स्टेशन पर्यंत मॅटर गेले, पण ते पैसे समावून नाही मिळाले. ओके. तिथून आम्ही एक कानाला खळा लावला की पैसे पहिले घ्या आणि मग काम करा. इथलेच होते क्लायंट की बाहेरचे? हो, मुंबईतलेच होते. अच्छा. त्याच्यातून तुम्हाला सगळ्यात मोठा धडा तो मिळाला? सगळ्यात मोठा धडा आम्हाला तो मिळाला. आणि दुसरं मला त्यात हे शिकायला मिळालं की धंद्यासाठी पेशन्स खूप पाहिजे. तेव्हा आम्ही जस्ट कॉलेज पास आउट होतो, जसे नॉर्मल स्टुडंट असतात तसे आम्ही होतो. आम्हाला एकच गणित कळायचं की आम्ही तुमचं काम केलंय, तुमचं काम झालं, तुम्ही आमचे पैसे द्या. आणि ते मार्केटमध्ये समहाऊ हे लॉजिकली जरी बरोबर असलं, इथिकली जरी बरोबर असलं तरी मार्केटमध्ये असं होत नाही. फूड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फूड प्रोसेसिंग मशीन्स हा जो सेक्टर तुम्ही घेतलेला आहे तो पहिल्या दिवसापासून ठरलेला होता की चेंज झाला किंवा टप्प्याटप्प्याने तुम्हाला असं वाटलं की अरे हे वर्कआउट होत नाही, मग दुसरीकडे बघू, दुसरं नाही तिसरं होतंय, असं सापडत गेलंय कुठे की पहिल्या दिवशीच ठरलेलं की याच्यातच करायचंय? नाही, तसं नाहीये. आम्ही बरेच हरवलो आहोत, बऱ्याच ठिकाणी आम्ही चुका केल्या. जसं मी सांगितलं, आम्ही इंजिनिअरिंगचे प्रोजेक्ट्स केले, त्याच्यानंतर आम्ही ऑटोमेशन मध्ये आलो. आम्ही जिनिंग मिलच्या ऑटोमेशन मध्ये बऱ्यापैकी काम केलेलं आहे. अकोल्यामध्ये 3 ते 4 जिनिंग मिलचं आम्ही ऑटोमेशन केलेलं आहे. जिनिंग मिल म्हणजे कापसापासून ती सरकी वेगळी करते, त्या मिल जे आहे त्यांच्या ऑटोमेशनचे आम्ही काम केले. त्याच्यानंतर दाल मिलच्या ऑटोमेशनचे काम केले. जवळजवळ 30-35 दाल मिलसाठी आम्ही काम केलेलं होतं. ते केलं, पण त्याच्यामध्ये अगेन काय होतं ना की काही वेळा करता काही पार्टनर आमच्यासोबत यायचे, परत बाहेर जायचे, काही वेळा करता यायचे जायचे, असं कंटिन्यू होत होतं. म्हणजे 13 पासून एक पार्टनर सोबत आला, तो 16 पर्यंत आला, तो बाहेर गेला. 16ला एक पार्टनर घेतला, तो 18ला बाहेर गेला. 18चा एक पार्टनर घेतला, तो 19ला बाहेर गेला. म्हणजे आम्ही काय होतं ना की आमच्याकडे एक स्किल सेट होता आणि बाहेरचा स्किल घेण्यासाठी आम्ही माणसं जोडत होतो, पण कुठेतरी समहाऊ त्यांना आमच्यामध्ये ती ग्रोथ दिसत नसेल, त्यांना विश्वास नसेल किंवा बाकीच्या त्यांच्या काही परिस्थिती असतील त्याच्यामुळे ते बाहेर गेले असतील. त्याच्यामध्ये आम्ही खूप इंडस्ट्री चेंज केला. आम्ही ऑटोमेशन मध्ये गेलो, ऑटोमेशन मधनं मग आम्ही कोर फॅब्रिकेशन मध्ये आलो. कोर फॅब्रिकेशन मध्ये आम्ही मुंबई मेट्रो करता थर्ड पार्टी काम केलेलं आहे, कोकण रेल्वे करता काम केलेलं आहे, इंडियन नेव्ही करता काम केलेलं आहे. अगदी आम्ही इंडियाच्या बॉर्डरवरती जो पँगॉन्ग लेक आहे त्याच्यामध्ये जे शिप उतरते त्या शिपच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी एक ट्रेलर लागतं. ते ट्रेलर पहिल्यांदा इंडियामध्ये बनलं होतं, त्याच्यामध्येही त्या टीम मध्येही आमचा सहभाग होता. सो हे फॅब्रिकेशनचे आम्ही कामं भरपूर केले. पण नंतर समहाऊ आम्हाला समजलं की जे आपलं क्षेत्र आहे,
ज्याच्यात तू आणि तुझा पार्टनर मिळून करू शकतो ते काम तुमचं आहे. हे समजल्यानंतर मग आम्ही कोविडच्या नंतर आम्ही प्रॉपरली फूड इंडस्ट्रीमध्ये शिफ्ट झालो. अच्छा, मग त्याला प्रेरणा काय होती? म्हणजे कोणी तुमच्याकडे तशी डिमांड केली होती का तुम्हाला जस्ट क्लिक झालं? कसे आयडिया क्लिक झाले की फूड प्रोसेसिंग मध्ये आपण उतरलं पाहिजे? त्याचं मेन रिझन असं होतं की कोविड आला. कोविड पर्यंत आम्ही फॅब्रिकेशनचे कामं करतो आणि फॅब्रिकेशनचे कामं असे की तुम्ही आज काम करा, तुम्हाला 90 दिवसांनी पैसे मिळतील. माणसांना पैसे तुम्हाला आज द्यायचे आहेत, गाड्याचे भाडं तुम्हाला आज द्यायचं, लाईट बिल तुम्हाला आज द्यायचं आहे, पण तुमचं पेमेंट 90 दिवसांनी मिळणार आणि 90 दिवस हे टर्म्स अँड कंडिशन आहे. पेमेंट मिळत 120 दिवस लागायचे आणि हा जो पिरियड होता ना, याच्यामध्ये आम्हाला समजायला लागला की समोरचा माणूस आपले पैसे वापरतोय आणि आपल्याकडे सारखी पैशांची कमतरता असते. आपण किती पैसे होतात ते पैसे सारखे जातात, ड्रेन आउट होत आहेत पैसे. मग आम्ही काय केलं की कोविडमध्ये लकीली आम्ही ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन्स बनवल्या. ओके. आणि इंडियन रेल्वे करता काम केल्यामुळे माझे भारतामध्ये कॉन्टॅक्ट होते, बऱ्याच रेल्वे अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट होते, रेल्वेच्या वेंडर सोबत कॉन्टॅक्ट होते. सो तिथनं आम्ही ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन बनवल्या. तेव्हा पहिल्यांदा मेक इट पॉसिबल हा ब्रँड मशीनवर लागला. तोपर्यंत आम्ही दुसऱ्यांचं काम करायचो, काम आम्ही करायचो, स्टिकर त्यांचं लागायचं आणि नाव त्यांचं व्हायचं. आणि तिथून आम्हाला समजलं की जर आपला ब्रँड लोकांपर्यंत जातो तर त्याची मजा काय, स्वतःच्या प्रोडक्टची मजा काय आहे. आणि तिथं पहिल्यांदा टर्न अराउंड असं झालं की आधी आम्ही काम करायचो आणि 90 दिवसांनी पैसे मिळायचे. कोविडमध्ये परिस्थिती उलटी झाली. जे लोक आम्हाला ओळखत नव्हते त्यांनी आमचे बँक डिटेल्स मागितले, त्यांनी पैसे टाकले आणि त्यांनी सांगितलं की साहेब 10 दिवस लागले तरी चालतील, पण तुम्ही मशीन पाठवा, आम्हाला तुमच्या मशीन्स हव्या आहेत. अरे वा. मग ते डिझाईन सगळं तुमचंच होतं की कसं काय? हो, अगदी म्हणजे जर तुम्हाला सांगायचं तर पहिल्या 2 दिवसात आम्ही ठरवलं. पहिले आम्ही आमच्या घराकरता मशीन बनवली होती, आपल्या घराला मशीन हवी आहे म्हणून. तर ती मशीन बनवली. त्या मशीन मध्ये आम्हाला समजलं की ही मशीन आपल्याला वापरता येते, आपण ही बनवू शकतो. पहिल्या 2 दिवसात डिझाईन रेडी झालं. पुढच्या 4 दिवसामध्ये पैसे उभे राहिले. पुढच्या 1 दिवसामध्ये फायनल प्रोडक्ट रेडी झालं आणि आयडिया सुचल्यापासून 15व्या दिवसापर्यंत आमच्याकडे 500 पीस रेडी होते मशीन्सचे. आणि त्याच्या पुढच्या 2 दिवसात ते 500 पीस संपलेलेही होते. ते 500 पीस ऑर्डर वाले होते की तुम्ही बनवून ठेवले? नाही, आधी आम्ही बनवून ठेवलेले होते. ओके. मग तुम्हाला ते कसं कळलं की याची गरज पडणार आहे? ऍक्च्युली इथंच हाच माझा मेन रोल आहे कंपनीमध्ये. म्हणजे डे 1 पासून जेव्हापासून कंपनी स्थापन केलेली आहे आम्ही, तेव्हापासून माझ्याकडे हाच रोल आहे की तू सांग किती बजेट लागणार आहे आणि तू सांग की त्यातून पैसे किती उभे राहू शकतात आणि तू माल किती विकू शकतो. सो मार्केटिंग सेल्स हा जो प्रकार आहे हा माझ्याकडे आहे आणि माझ्या गणितांनुसार मला आयडिया होती की आपण 500 मशीन्स विकू शकतो, जे काही आपले कॉन्टॅक्ट आहेत त्या हिशोबाने. आणि ते 500 मशीन पुढच्या 2 दिवसातच संपलेले होते आमचे. जेव्हा तुम्हाला सुरुवातीला फेलियर येत होतं प्रत्येक ह्याच्यामध्ये, तेव्हा मग घरून काही प्रेशर वगैरे होतं की काय, कुठल्या प्रकारचा दबाव होता? दबाव असा नाही आला घरून माझ्या कधी. हा, काळजी नक्कीच होती घरच्यांना की मुलं काम करतायत. म्हणजे मी हे जरी सांगतोय, इझिली सांगतो की काम पटापट होतात, पण असं नाहीये. इंजिनिअरिंग प्रोजेक्टसाठी आम्ही जवळजवळ 20 तास काम केलेलं आहे आणि तेव्हा तर आम्हाला इव्हन हेही कळत नव्हतं की आपण एखादा हेल्पर घेतला पाहिजे. इथून आमची सुरुवात होती. सो 20 तास आम्हीच काम करायचो आणि कंटिन्यू 3 महिने काम करायचो. 3 महिन्याचा सीझन असायचा आमच्या प्रोजेक्टचा. आम्ही त्याच्यामध्ये कंटिन्यू काम करायचो. मग ते घरच्यांना वाटायचं की नक्की हे करतात ठीक आहे, पण यांना काही हार्म नको व्हायला. हे स्वतःहून करायचं? हो, आम्ही स्वतःहून करायचो. ओके. पण मग या फेल्युअरच्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही स्वतःला प्रेशरमध्ये न आणण्यासाठी काय करायचं? म्हणजे नेगेटिव्ह थॉट्स पासून बाजूला होण्यासाठी तुम्ही काही मेडिटेशन वगैरे असं काही? मेडिटेशनची कुठेतरी आपल्याला एक पॉइंट असा असतो ना की अरे हे वर्कआउट होत नाहीये, कुठेच आपण होत नाही, तर नेगेटिव्ह झोन येतोच ना. बरोबर. मराठी कुटुंबातला असल्यामुळे आपल्याला जर का बॅकग्राऊंड नसेल तर मग अशी फेज लवकर येते. बरोबर. त्या फेज मध्ये तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह कसं ठेवलं? कदाचित त्या फेजचं म्हणजे प्रामाणिकपणे उत्तर असं सांगता येईल की याची प्रेरणा शिवाजी महाराजच लागते. आम्ही जनता फाउंडेशन म्हणून एक एनजीओ चालवतो आणि त्यामध्ये आम्ही महिला सबलीकरण किंवा अनाथ मुलं जे आहेत त्यांच्याकरता शाळांमध्ये सपोर्ट करणं वगैरे आहे. आम्ही ट्रेकिंगला भरपूर जातो. ट्रेकिंगला आम्ही कॉलेजची मुलं घेऊन जातो आणि हे जे एनजीओ मुळे आम्हाला जो सपोर्ट आहे किंवा तो जो पॉझिटिव्ह माइंडसेट आहे त्याच्याने आम्हाला निगेटिव्ह विचार कधी आजपर्यंत आलेले नाहीत. आणि मेडिटेशन आत्ता मेडिटेशनची गरज पडायला लागलेली आहे. बिझनेस ग्रो झाल्यावर ताण वाढल्यावर मेडिटेशनची गरज पडायला लागली. ओके. आता मग तुम्हाला जेव्हा तुम्ही इंजिनियर, मग सेल्स आणि मार्केटिंग मध्ये तुम्ही तुमचा जम कसा काय बसवला? याचं कदाचित मला असं वाटतं की मी खूप आधीपासून घराच्या बाहेर आहे. म्हणजे मी 10वी झाली आणि मी नागपूरला डिप्लोमा करायला गेलो आणि तिथून दुनियादारीने मला जे शिकवलं त्यातून माझ्यातला सेल्समॅन घडला, हेच याचं मला वाटतं की उत्तर असू शकतं. मग या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा आज मागे वळून बघता तेव्हा काय फील होतं की तो डिसिजन तेव्हा घेतलेला कॉलेज पासूनचा
की बिझनेस सुरू करूया, तो योग्य वाटतो? येस, तो 100% योग्य होता. मध्ये कधी कधी वाटायचं आधी, म्हणजे लग्न व्हायच्या आसपास जी कंडिशन असते साधारण, जेव्हा बिझनेसमन आहे म्हणून मुलं नाकारले जातात, मुलगा बिझनेसमॅन आहे, तेव्हा कधी कधी असं वाटायचं की सगळे स्टेबल आहेत, आपण कुठेतरी मागे सुटतो आहोत. पण परत 2 वर्षांनी लिप मारली आणि आता सगळं व्यवस्थित आहे. आणि आताही तो डिसिजन बरोबरच आहे. तेव्हाही तो बरोबरच होता, फक्त तेव्हा थोडा डाऊट येत होता, आता तो डाऊट नाही. आता हे जेव्हा आपण म्हणतो की पार्टनरशिप मध्ये जेव्हा आपण व्यवसायामध्ये उतरतो, तेव्हा बरेच त्याच्यामध्ये इफ्स अँड बट्स पुढे जाऊन निर्माण होऊ शकतात. तसं काही वेळ आली तुमच्या याच्यामध्ये प्रवासामध्ये? हो, झाले की. आम्ही इनिशियली 3 पार्टनर होतो. 3 पार्टनर होतो. आम्ही तिघांनी एक स्वप्न बघितलेलं होतं आणि आम्ही तिघं तेव्हा आमच्याकडे पैसा नसताना आम्ही एक स्वप्न बघितलेलं होतं आणि खूप चांगलं चाललं होतं. म्हणजे इंजिनिअरिंग होईपर्यंत आमच्याकडे 25 लाखाचा टर्नओव्हर होता. 3 इंजिनिअरिंगच्या मुलं ज्यांची कॉलेजची फी लाख रुपये आहे, ती आमची भरून 25 लाख रुपये आमच्याकडे उरलेले होते. पण समहाऊ एका पार्टनरला काहीतरी वेगळं वाटलं, त्याला लवकर झटकन मोठं व्हायचं होतं, जे की व्यवसायात होता येत नाही लिगली. त्याला पटकन मोठं व्हायचं होतं, त्याने ते त्याचे विचार वेगळे होते, त्याने रस्ता त्याचा वेगळा घेतला. त्याच्यानंतरही मी पार्टनरशिप केलं. अजून माझा एक बिझनेस आहे त्याच्यामध्ये पार्टनरशिप मध्ये आहे. पण पार्टनरशिपचं मला एकच सगळ्यात मोठं गणित वाटतं की तुमची अपब्रिंगिंग कशी आहे, तुमच्या घरातलं वातावरण कसं आहे, याच्यावरूनच तुम्ही पार्टनरशिप मध्ये टिकाल का नाही टिकाल, हे सगळ्यात मोठं कारण मला आजपर्यंतच्या प्रवासात वाटतं. म्हणजे कसं काय? म्हणजे कसं आहे ना, की आता समजा लहान मुलं आहे, त्याला जर आपण वाटावाटी करायला शिकवली, वाटाघाटी करायला शिकवल्या, तुझ्यातलं थोडं द्यायची वृत्ती त्याला जर आपण शिकवली, तर त्याला ते आधीपासून कळतं की हा, माझ्या वाटीत एवढं आहे, पण यातलं एवढं मला याला दिलं गेलं पाहिजे आणि आम्ही दोघं मिळून आम्हाला मोठी वाटी मिळू शकते. हे जर त्याला लहानपणापासून त्याच्या मनावर बिंबवलं गेलं किंवा शेअरिंग जर करता आलं, त्याला जर रिलेशन टिकवता आले, जर मैत्री टिकवता आली, एक स्टेप माघार घेता आली, तर पार्टनरशिप तुमची नक्की टिकते. अच्छा. मग आता जेव्हा तो वेगळा झाला, तेव्हा त्याच्यानंतर तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स वगैरे यायला लागले का? कसं निगेटिव्ह व्हायला झालं? कारण काय कॉलेजपासून तुम्ही एकत्र आहात आणि आता ऑल ऑफ अ सडन तो वेगळा होतोय, तेव्हा तुमच्या काय भावना होती? राग होता. राग नक्कीच होता, कारण की आम्ही स्वप्न बघितलेलं होतं आणि मेन रिझन असं होतं की कंपनी त्याच्या नावावर होती. जेव्हा तो सेपरेट झाला तेव्हा पूर्ण कंपनी त्याच्याकडे होती, क्लायंट बेस त्याच्याकडे होता. आम्ही शून्य परत नवीन कंपनी, सगळं म्हणजे मागचा ट्रॅक रेकॉर्ड आमचा सगळा संपलेला होता. राग तर नक्कीच होता. पण एक गोष्ट आम्हाला क्लिअर होती की हा जे करतोय कदाचित हा याचा विचार आहे आणि हे बरोबर आहे की चुकीचं आहे हा येणारा काळ सांगेल आणि ते समहाऊ प्रूव्ह झालेलं आहे की काय योग्य आहे काय नाही. आता जेव्हा तुम्ही पार्टनर गेल्यानंतर पुन्हा डाऊनला आला, झिरोवर आला, त्यावेळेला वरती येण्यासाठी काय स्ट्रॅटेजी वगैरे तुम्ही आखली होती किंवा काय कशा पद्धतीने कमबॅक करायचं ठरवलं? त्यावेळेस सगळेच दरवाजे ऑलमोस्ट बंद झालेले होते आणि फक्त मी आणि माझा पार्टनर आम्ही दोघंच सोबत होतो. बाकी सगळं आमच्याकडे काहीच नव्हतं. म्हणजे इव्हन वर्कशॉप वगैरे पासून पूर्ण नवीन सुरुवात होती. पण स्टील ठीक आहे, जे आहे ते ऍक्सेप्ट करा आणि मूव्ह ऑन करा, हा एकच मूलमंत्र आहे. आणि परत एकदा तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही हाराल तेव्हा परत एकदा एक चान्स घेऊन बघा, जस्ट वन मोर टाइम. हे माझं स्वतःचं एक ब्रीद वाक्य आहे माझ्या स्वतः करता. एक तर शेवटचा प्रयत्न करून बघायचा असतो एकदा आणि तो केला, समावतो, लकीली सक्सेस झाला. आता फूड प्रोसेसिंग मशीन मध्ये जे व्हेरायटीज तुम्ही आणता, त्याचं डिझायनिंग, मटेरियल आणि सगळं मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस कशी असते? फूड प्रोसेसिंग मध्ये मॅन्युफॅक्चरिंगचं मेन काम माझा पार्टनर दीपक गोवर्धने बघतो. त्यांच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग हे त्यांच्या स्किल्स आहेत. आम्ही काय करतो, मार्केटमध्ये जी कमतरता आहे, ज्या मशीन्स मार्केटमध्ये नाहीयेत, त्या सगळ्यात पहिले आम्ही त्या शोधतो, त्याची डिमांड बघतो. त्याची समजा तुम्ही आमच्याकडे आलात, तुम्ही सांगितलं की आम्हाला फॉर एक्झाम्पल फिश कटिंगची मशीन पाहिजे आणि तुम्ही आता हाताने फिश कटिंग करत आहात, त्यातले सगळे भाग वेगवेगळे करत आहात, त्यातला जे वेस्ट आहे ते बाजूला काढतात, तर तुमच्या मॅन्युअल प्रोसेसची आम्ही एक व्हिडिओ काढतो आणि ती जी व्हिडिओ आहे त्याला मशीनाइज कसं करता येईल हे बसून माझा पार्टनर डिझाईन करतो. आमच्या दोघांचे डिस्कशन होतं, काही लोकांची आम्ही कन्सल्ट करतो आमच्या टीममध्ये आणि मग मशीन बनवायला सुरुवात करतो. ही आमची प्रोसेस आहे. ओके. मग त्याच्यामध्ये असं कधीच होत नाही की हे पॉसिबल आहे किंवा पॉसिबल नाही वगैरे, असं कधी डिस्कशन मध्ये येत नाही? म्हणजे तुम्ही समजा हो बोललाय, पण तुमच्या पार्टनरला सगळं कॅल्क्युलेशन करून असं वाटलंय की बाबा नाही, हे सक्सेस होऊ शकत नाही, असं कधी काही प्रसंग घडलाय? होतो की, बराच वेळा होतो. माझा पार्टनरचं माझं बऱ्याच वेळा असं वाटतं ऍज अ मार्केटिंग. मी कुठलीच गोष्ट सांगतो मी सगळ्यात पहिले हो सांगतो. मला काय जमतं सगळ्यात पहिले हो म्हणायला जमतं आणि माझ्या पार्टनरला काय जमतं त्याला सगळ्यात पहिले नाही म्हणायला जमतं. हे सगळ्यात आमची मेन खासियत. मग तेव्हा तुम्ही कसं अंडरस्टँडिंग ठेवता? मग त्याच्यामध्ये आम्ही एक रूल ठरवलेला आहे की गट फिलिंग पकडायची आहे. कोणाची तरी दोघांपैकी एक कोणतरी माघार घेतं आणि आम्ही मूव्ह ऑन करतो आणि जो ज्याने माघार घेतलेली आहे
मग तो पूर्ण समर्पण देतो की जो हो बोलला त्याची गोष्ट आपण खरी प्रूव्हन झाली पाहिजे, त्या हिशोबाने तो पूर्ण समर्पण देतो. मग अशा परिस्थितीमध्ये समजा तुम्ही क्लायंटला हो बोललाय आणि पार्टनर बरोबर डिस्कशन मध्ये ते पॉसिबल नाही असं, तर मग क्लायंटला नाही बोलताना काही अडचण येते का? नाही, आपण क्लिअरली तसं सांगू शकतो. काय आहे ना की म्हणजे माणसाला प्राण्यांपेक्षा एक चांगली गोष्ट, एक प्लस पॉईंट काय मिळाला तर आपल्याला बोलता येतं. ज्या हिशोबाने तुम्ही हो सांगताय त्या हिशोबाने तुम्ही नाही सांगू शकता, आणि तेवढं अपफ्रंट बोलता आलं पाहिजे. कारण की व्यवहारामध्ये सगळ्यात मेन काय ना की जी स्थिती आहे, ज्याच्यासोबत व्यवहार आहे चालू, समजा मी तुमच्याकडून पैसे घेतलेत, मला मान्य आहे, पण आज जर मी तुम्हाला देऊ शकत नाही, तुमचा फोन येतो, तर मी तुम्हाला फोनवर सांगितलं पाहिजे की साहेब मला आज पैसे रिटर्न देता येणार नाहीये. कदाचित तुम्हाला गरज असेल तुम्ही दुसरीकडून उभे करून घ्या, पण मी फोन उचलणार नाही किंवा मी तुम्हाला उत्तरच देणार नाही, तर त्याच्याने काय होतं, तुमचं काम तर होत नाहीच नाही आणि माझा व्यवहार बिघडतो. सो कम्युनिकेशन हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कम्युनिकेट करा, प्रत्येक गोष्टी सोल्युशन निघतं. ओके. मग आता तुम्ही जेव्हा याचं मार्केटिंग करता तेव्हा तुम्ही काय काय चॅनल्स वापरता? सगळ्यात पहिले इंडिया मार्ट सारखं पोर्टल आहे. आमची जी संस्था मी बोललो सॅटर्डे क्लब, त्याच्या थ्रू मला बिझनेस मिळतो. त्यानंतर युट्यूब आहे. युट्यूब सगळ्यात मोठं माझं माध्यम आहे. आम्हाला येणारी जवळजवळ 60-70% इन्क्वायरी आम्हाला युट्यूबवर येते. भारतभरात आमच्या मशीन युट्यूबमुळेच जात आहेत. ओके. आणि ऑल ओव्हर इंडिया मला डिमांड आहे. ओके. याच्यामुळे कधी आता तुम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये उतरायचा वगैरे विचार केलाय? येस, चालू एक प्रयत्न. 1-2 इन्क्वायरीज आहेत सध्या. भारताच्या सीमेच्या बाहेर आतापर्यंत अंदमान पर्यंत आपण मशीन पाठवलेली. आता मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांबद्दल मी असं माहिती आहे मला की ते नवीन इंजिनिअरिंग करताना दुसऱ्या कंपन्यांमध्ये जे काही प्रोडक्ट्स बनतायत आपल्या फील्डच्या रिलेटेड ते घेतात, ते डिसमेंटल करतात, त्याच्यामध्ये काय वेगळं त्यांनी टाकलेलं आहे किंवा काय इंजिनिअरिंग केलं हे बघतात आणि मग स्वतःचं प्रोडक्ट पुन्हा मार्केटमध्ये आणतात. बरोबर. मग ही प्रोसेस तुम्ही सुद्धा अवलंबता की कसं काय? हो, याला रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतात. काही प्रमाणात कधी कधी ही प्रोसेस आम्हीही अवलंबतो, आमचे कम्प्युटरही अवलंबतात, आणि मार्केटमध्ये नवीन काय आहे, काय चाललंय हे बघण्यासाठी आम्ही एक्सपो फिरतो, जे एक्झिबिशन असतात इंडस्ट्रीचे, ते आम्ही नक्की जरूर व्हिजिट करतो. फूड प्रोसेसिंगचे वेगळे भरतात का? हो, सगळ्या इंडस्ट्रीचे एक्सपो आहेत. माझं सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये आहात, जर तुम्हाला असं वाटतं की आपण खूप छोटे आहोत आणि आपल्याला आपल्या लाईन मधलं नॉलेज नाही, तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करा की एक ऍप आहे, त्या ऍपचा हवं तर मी तुम्हाला लिंक पाठवतो. 10x म्हणून त्याचं नाव आहे, 10 टाइम्स. ते ऍप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये जगभरातले जेवढे एक्सपो आहेत, जगभरात जेवढ्या सेमिनार होतात, ते त्याच्यामध्ये रोज समजतं. आपल्या आजूबाजूला कुठे कुठे आहे जगभरातलं समजतं, ते बघा. त्यात काही नॉमिनल फीज असते, एंट्री फीज, काही एक्झिबिशनला असते, काहीला नसते. ज्या एक्झिबिशनला एंट्री फीज आहे, डोळे झाकून तिथे जा, ते एक्झिबिशन वर्थ आहे म्हणूनच ते एंट्री फीज घेत आहेत. ओके. तिथे जा, तिथे तुमच्या इंडस्ट्रीतली चालू टेक्नॉलॉजी काय आहे हे तुम्हाला दिसते, आणि मग तिथून तुम्ही तुमचा पुढचा प्रवास करू शकता. म्हणजे पूर्ण जगभराचं कळतं की फक्त इंडिया किंवा महाराष्ट्र त्या वेबसाईटवर? त्या ऍपवरती पूर्ण जगभराचं कळतं. पूर्ण जग, महाराष्ट्र इंडिया तर कळतं, पण बाकी जगातलं पण. ओके. मग या एक्झिबिशन्स मध्ये जाऊन तुम्हाला कशा पद्धतीने फायदा झाला ते जर का सांगितलं तर आणखीन बरोबर. एक्झिबिशन मध्ये सगळ्यात मोठा फायदा काय होतो की तुमच्या इंडस्ट्रीचा सगळ्यात मोठा प्लेअर काय करतोय, तो कोण आहे, त्याच्याकडे काय प्रकारची मॅनपॉवर आहे, त्यांच्या मशीन्स काय काय लेवलच्या आहेत, काय मार्केट साईज त्यांच्याकडे आहे, हे आपल्याला कळतं. तिथून आपण आज कुठे आहोत हे आपल्याला कळतं. कुठपर्यंत जायचंय इतका पल्ला आपल्याला समजतो. आणि मी कसा अभ्यास करतो थोडक्यात, तर समजा माझा एक एक्स नावाचा कॉम्पिटिटर आहे, तो जर एका दिल्लीच्या एक्झिबिशन मध्ये आहे, ज्याची एंट्री फी 5 लाख रुपये आहे, तो जर तिथे आहे, तर याचा अर्थ माझ्यापेक्षा त्याच्याकडे जास्त डोकं आहे, तो मोठा आहे, आणि तो तिथे त्याला जर 5 लाख रुपये घालायला त्याला जर परवडतंय, तर नक्कीच मी तिथे गेलं पाहिजे. या हिशोबाने आम्ही काम करतो. पण मग त्याच्यामध्ये तुमचं प्रॉफिट मार्जिन वगैरे पण, म्हणजे बॅलन्स शीट पण मॅटर करते ना. तो 5 लाख रुपये घालतोय, याचा अर्थ त्याचं प्रॉफिट पण जास्तीच असेल. बरोबर. तुम्ही कदाचित त्या लेवलला नसेल पोहोचलेलं, मग त्यावेळेला कसं करता? तो 5 लाख रुपयाचं एक्झिबिशन करतो, तुम्ही 2 लाखाचं करा, 50,000चं करा. नाहीच काही तुम्ही तर ऍटलिस्ट तुमची जी कक्षा आहे ना ती वाढवायचा प्रयत्न तर करा. तुम्ही एक्झिबिट करू शकत नाही, काय हरकत नाही, तुम्ही व्हिजिट तर करा. व्हिजिट करा. व्हिजिट केल्यानंतर तुम्ही जेव्हा त्यांचं ब्रॉशर उचलता तेव्हा त्यांच्याकडे क्लायंट लिस्ट असते त्या ब्रॉशर मध्ये, ते तर रीड करा. ते तर समजेल की यांनी कुठे कुठे मशीन दिलंय. बरोबर. तिथे जाऊन तुम्ही ऍटलीस्ट स्पीच करा, त्यांना मेल तर करा त्या कंपन्यांना, त्यांचे जे डीलर आहेत, त्यांचे जे क्लायंट्स आहेत, त्यांना तुम्ही मेल तर करा. काय सांगता, तिथून तुम्हाला एखादा चान्स मिळू शकतो. बरोबर. आता इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये बऱ्याच वर्ष आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये थोडंसं बॅकफूट वरती आपण आलेलो आहे, असं तुम्हाला जाणवतंय का?
म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री वर आली आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जरा मागे पडते असं. मला एकच गोष्ट कळते, आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत कंट्रोलमध्ये त्या गोष्टींमध्ये करा आणि आपल्याकडे त्या गोष्टींमध्ये आपण खेळलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत ना त्या गोष्टींशीच बिझनेसमॅनने लढलं पाहिजे. नाहीतर तो लढायला कुठल्या गोष्टीशी लढू शकतो, तो सिस्टीम सोबत लढू शकतो, तो राज्यकर्त्यांशी लढू शकतो, लढायला काही हरकत नाही, पण ती एनर्जी वाया जाते आणि जे आपल्याला करायचं आहे ना ते होत नाही. आता तुम्ही म्हणालात की तुम्ही एनजीओ पण चालवता, ती याच व्यवसायातून प्रेरणा घेऊन सुरू केलेली आहे की दुसरी एनजीओ आहे ती दुसऱ्या कोणाची तरी? नाही, ती प्रभाकर तामणकर सर यांनी ती फाउंड केलेली आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही काम करतो. त्यांच्यासोबत काम करता करता आपल्याकडून जे काही शक्य होईल ते मदत करायचा प्रयत्न करतो. अच्छा. व्यवसाय सुरू करताना अडचणी येतात, आपण त्याच्यावरती मात करतो आणि पुढे जातो. पण एक आपण कधीतरी कल्पना केलेली असते की आपल्याला ह्या लेवल पर्यंत पोहोचायचंय. ती लेवल कधी तुम्ही सुरू करताना व्हिज्युअलाइज केली आहे का आता तुम्ही सुरू करताय? नाही, ऑब्व्हियसली तुम्हाला टार्गेट हे असलेच पाहिजेत, कारण की तुम्ही जोपर्यंत नंबर्स मध्ये गणित मांडत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचा ट्रॅक रेकॉर्ड मोजता येत नाही, तुम्ही कुठल्या बाजूला तुम्ही प्लस मध्ये आहात मायनस मध्ये आहात. सो ती लेवल अचीव्ह करायची, ती परत पुढे वाढवत जायचं, तो बार वाढवत जायचा, पुढे पुढे आपण ऑटोमॅटिक पुढे जात जातो. याच्यामुळे तुम्ही फूड प्रोसेसिंग मशीन बनवणाऱ्या ज्या इतर कंपन्या आहेत त्यांच्याशी कम्पीट करताना किंवा त्यांचं प्रोडक्ट डिस्क्रिप्शन वगैरे घेताना तुम्ही काय काय गोष्टी स्वतःमध्ये इन्क्लूड करून घ्यायचा प्रयत्न करता? कारण इथे तुम्हाला इंडियन मार्केट इज प्राइस सेन्सिटिव्ह मार्केट. बरोबर. तुम्हाला जो कोणी कस्टमर येणार आहे तो प्राइस बघून येणार आहे, मग तो प्राइस स्टेबल ठेवण्यासाठी तुम्ही काय करता, काय काय पद्धतीने उपाय करता? ऍक्च्युली कसं आहे ना, आता ज्या प्रकारे आपण आमच्या इंडस्ट्रीत थोडं गणित सांगतो, ज्या प्रकारे आपण म्हणतो की इंडियन मार्केटला चायनीज मार्केटचा कम्प्युटर म्हणून बघितलं जातं किंवा चायनीजचा जास्त आपल्याला इन्फ्लुएन्स आहे, त्यांच्यामुळे आपल्याला बिझनेसमध्ये अडचणी येतात किंवा त्यांना आपण कम्पीट करू शकत नाही. तसं महाराष्ट्रीयन मॅन्युफॅक्चरर जे आहेत ते गुजरातला कम्पीट करू शकत नाही. त्यांचे जे काही कंडिशन्स आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडे मार्केट तसं आहे किंवा त्यांच्याकडे क्लस्टर सिस्टम आहे, त्याच्यामुळे आपण त्यांना कम्पीट करू शकत नाही. पण एका गोष्टीमध्ये महाराष्ट्र प्रत्येक वेळेस वरचढ ठरतो, ती म्हणजे क्वालिटी आणि सर्व्हिस. या दोन गोष्टी तुम्ही जर घेऊन चालत असाल तर तुम्हाला फूड इंडस्ट्री मधल्या रादर दॅन कुठल्याही मशीन इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला मनन नाही. अच्छा. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मध्ये पण तुमचं हेच मत आहे? हो हो. कुठल्याही प्रकारच्या तुम्ही सर्व्हिस द्या. मी म्हणजे माझ्या कस्टमरला नेहमी सांगतो की आमच्या मशीन स्वस्त नाहीत, मार्केटपेक्षा त्या ऍटलीस्ट 10% महाग आहेत, हे आम्ही छातीटोकपणे सांगतो. पण त्याचबरोबर ते सांगताना त्या का महाग आहेत हेही पटवून देतो आणि जेव्हा ते आमच्याकडून मशीन घेतात तेव्हा ते आम्ही प्रोव्हाइड करून दाखवतो. तुमच्यामुळे मग आफ्टर सेल सर्व्हिस पण प्रोव्हाइड करतात? येस येस. आम्ही ऑल ओव्हर इंडिया ज्या प्रकारे मशीन सेल्स करतो त्या प्रकारे आम्ही सर्व्हिसही, आफ्टर सेल सर्व्हिस 1 वर्ष आमची वॉरंटी असते मशीनची, 6 महिने 1 वर्ष डिपेंड्स मशीनच्या याच्यावरती, रेंजवरती, आणि तशी आम्ही ऑल ओव्हर इंडिया सर्व्हिस देतो. इन्स्टॉलेशन वगैरे सगळं तुमच्याकडून? हो हो, इन्स्टॉलेशन पण आम्ही करतो. आतापर्यंत कुठच्या राज्यापर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात? वरती जम्मू पर्यंत आम्ही पोहोचलो. जम्मूला मशीन आहे, त्याच्यानंतर गुप्त काशीला केदारनाथ जवळ मशीन्स आहेत. केदारनाथच्या जे मंदिर आहे त्यांच्याकडे प्रसाद असतो राजगिरा लाडूचा. राजगिरा लाडूच्या साठी जे मशीन लागते ते आम्ही बनवतो. त्यानंतर खालती इकडे आम्ही चेन्नई पर्यंत मशीन दिलेल्या आहेत, अंदमान पर्यंत आपली मशीन गेलेली आहे आणि इकडे ओडिसा पर्यंत मशीन दिलेली आहे. ओके. मग आता फूड प्रोसेसिंग सोडून भविष्यात दुसऱ्या कुठल्या सेक्टरमध्ये उतरायचा विचार आहे, एक्सपेन्शनचा विचार आहे थोडक्यात? ऑलरेडी आम्ही आहोत दुसऱ्या सेक्टरमध्ये आहोत. आम्ही इन्फ्रामध्ये एंट्री केलेली आहे. अच्छा. एंट्री म्हणण्यापेक्षा एक छोटंसं पाऊल टाकलेलं आहे आम्ही. इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरसाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आम्ही सध्या आहोत. ओके. आता इतक्या प्रवासामध्ये आता किती वर्ष झाली बिझनेसला? साधारण 10-11 वर्ष. 10-11 वर्ष. अशा कुठल्या चुका आहेत की तुम्हाला असं वाटतं की या खूप सिली चुका होत्या, त्या नसत्या केल्या तर बरं वाटत, किंवा ती अजूनही खंत वाटते की हे नाही घडायला पाहिजे होतं? ओके. सगळ्यात मेन तर मला असं वाटतं की विश्वास लवकर कोणावर ठेवू नका. मराठी माणूस खूप पटकन विश्वास ठेवतो आणि त्याचं रिझन पण एक आहे की आपल्याला कोणावरती डाऊट घेणं हे कधी शिकवलं जात नाही. डाऊट घेण्यापेक्षा पण ना पटकन, म्हणजे ती बाउंड्री जी असते ना ती आपण लवकर जवळ करतो, ते आपण त्या बाउंड्री मेंटेन करत नाही. म्हणजे जो मित्र माझा बाहेर मित्र आहे तोच आपला घरी मित्र असतो, त्यालाच आपण आपल्या घरच्या फंक्शन मध्ये पण बोलवतो. तर व्यावहारिक मित्र, व्यावसायिक मित्र ही जी कन्सेप्ट आहे ही आपण कुठेतरी मेंटेन ठेवली पाहिजे आणि प्रत्येकाची एक एक स्टेप त्या हिशोबाने आपण केली पाहिजे. हा एक विषय आहे.
दुसरी गोष्ट, जर तुम्ही कुठल्याही बिझनेसमध्ये येत आहात, प्रत्येक बिझनेससाठी कन्सल्टंट मार्केटमध्ये आहेत. चांगले कन्सल्टंट पण आहेत, फसवणारे असतीलच आहे, प्रत्येकाचे अनुभव वेगळे वेगळे आहेत, पण चांगले कन्सल्टंट मार्केटमध्ये आहेत. तुम्ही कुठल्या बिझनेसमध्ये डे 1 ला तुम्ही कन्सल्टंट अपॉइंट करा. थोडे पैसे तुम्हाला लागतील, खर्च होईल, पण त्याने तुमचा होणारा जो पुढचं नुकसान आहे ते वाचेल. कन्सल्टंट इन द सेन्स टॅक्स रिलेटेड बोलताय की पूर्ण ओव्हरऑल बिझनेस रिलेटेड पर्टिक्युलर? मी बिझनेस रिलेटेड बोलतो. बिझनेस रिलेटेड. तुम्ही पण तसं सुरुवातीला हे येस केलंय? येस, आम्ही कन्सल्टंट सोबतच काम करतो. ओके. मग आता ह्या चुका जेव्हा तुम्ही सांगताय तरुणांना, तेव्हा जो नवीन उद्योजक सुरू करायचा विचार करतोय, आता बरेचसे, आता तुम्ही इंजिनिअरिंग स्टुडंट आहात, बरेचसे इंजिनियर सुद्धा आपला हा पॉडकास्ट बघत असतील, त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल या निमित्ताने की त्यांनी कशा पद्धतीने अप्रोच ठेवावा इंजिनिअरिंग, जर त्यांना इंजिनियर होऊन जर त्यांना उद्योगामध्ये उतरायचं असेल तर? सगळ्यात पहिले तर असं आहे की तुम्ही किती दिवस बिना पैशाचं काम करू शकता हे पहिले बघा. तुम्हाला ते जमतंय का, ते पचणार आहे का ते बघा, मग ते घरच्यांना चालणार आहे का ते बघा, आणि पेशन्स ठेवा. फेलियर होत जातील, बरेच फेलियर्स होतात, ते तुम्हाला जर पचवता येत असतील, तुम्हाला सगळ्यांच्या नजरेमध्ये चुकीचं ठरून पण तुम्हाला तुमचं काम करायची जर प्रेरणा मिळत असेल, जर तुम्हाला ते आवडत असेल, तर तुम्ही बिझनेसमध्ये या, अदरवाईज येऊ नका. आणि येत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा. बऱ्याच गोष्टी अशा होतात की लोकांना तुम्ही चुकीचे वाटतं, पण तुम्ही काय करत आहात, तुमच्या धंद्यामध्ये तुम्ही खरंच सक्सेस होत आहात का, हे जर तुम्हाला माहिती असेल तर ठीक. नाहीतर बऱ्याच, आता दुसरी एक बाजू आहे, म्हणजे सध्या बिझनेस जे येत आहेत त्यांच्याकरता चालू झालेली आहे, ते मोठे मोठे सेटअप टाकतायत, रील्स वगैरे चालू आहेत, व्हायरल सगळं होतं आहे, पण ऍक्च्युअल बिझनेसचे जे ट्रान्झॅक्शन आहेत ना ते नाही आहेत किंवा ते मिसिंग आहेत. सो ते याच्यात तुम्ही काय करताय, बघणाऱ्याला तर फसवत आहातच, कस्टमरला पण फसवतात, पण सगळ्यात पहिले तुम्ही स्वतःला फसवतात. तर ऍटलीस्ट स्वतःची तरी प्रामाणिक राहा. हा, इथे एक प्रश्न असा आहे की आता मार्केटिंगसाठी फिजिकली अप्रोच होणं गरजेचं आहे की आता जे सध्या ट्रेंडमध्ये रील्स टाकणं किंवा व्हिडिओ बनवून टाकणं तेवढं केलं की बरं पडतं? याला एकच उत्तर आहे की मार्केटिंगसाठी तुम्हाला जे जे काही करता येईल ते तुम्ही करा, ते कमीच आहे. आणि नुसतं रील्स टाकून नाही होत, म्हणजे ऍटलीस्ट इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये तरी रील्स टाकून नाही होत. रील्स टाकून तुम्ही केक विकू शकता, ऑब्व्हियसली कोणाला ऑफेंड नाही करायचं, केक विकू शकता, कपडे विकू शकता, तुम्ही स्मार्ट वॉच किंवा गॅजेट वगैरे ते विकता येईल तुम्हाला, पण मशीन्स तशा विकल्या जात नाही. त्याला आता जे डिजिटल मार्केटिंग वगैरे सुरू झालेलं आहे त्याचा तुम्ही पण वापर करून घेता की तुम्ही काय सजेस्ट कराल? येस येस, आम्ही 100% त्याचा वापर करून घेतो, पण आमच्या डील ज्या आहेत त्या फिजिकलीच क्रॅक होतात, आणि जोपर्यंत समोरचा माणूस आमच्याकडे येऊन बघत नाही, आम्ही त्याच्याकडे जाऊन बघत नाही, तोपर्यंत तो असे 2-3 लाख रुपये आम्हाला हातात काढून देत नाही. बरोबर. रॅदर दॅन आम्ही त्याची ऑर्डरही घेत नाही. मग आता पेमेंट टर्म्स मध्ये तुम्हाला कधी अशी फसवणूक वगैरे, ते पहिलं जे तुम्ही म्हणालात ते झालं, त्याच्यानंतर जेव्हा ऑफिशियली तुम्ही जेव्हा बिझनेसमध्ये आलात कमर्शियल याच्यामध्ये, तेव्हा पुन्हा जेव्हा पेमेंटचं जर का काही प्रॉब्लेम झाला तर मग तुम्ही काही त्याच्यावरती सोल्युशन वगैरे काढून ठेवलंय? हो, आता असं आहे, फोन इंडस्ट्रीमध्ये ज्या दिवसापासून आम्ही रॅदर दॅन कोविड पासून जेव्हापासून आम्ही शिफ्ट केला आहे, जेव्हापासून प्रोडक्ट मध्ये आलो तेव्हापासून फसवणूक हा प्रकार नाही. कारण की एकदम एक गोष्ट क्लिअर आहे, माझी वस्तू आहे, तुम्हाला घ्यायची आहे, सो ह्या पेमेंट टर्म्स आहेत, 100% ऍडव्हान्स आहे, आणि मग तुम्ही मशीन घ्या. ओके, 100% ऍडव्हान्स. 100% ऍडव्हान्स. ओके, मग त्याच्यामध्ये लॉस फॅक्टर जरा कमी होऊन जातो. लॉस फॅक्टर कमी होतो. सगळ्यात महत्वाचं असं की तुम्ही काम करता, तुम्ही मेहनत करता, त्याच्यानंतर तुमची मशीन दुसऱ्या कोणाकडे तरी जाते, आणि मग तुम्ही त्यांचे पैसे तुम्ही मागाल तिकडे जाता. ही सगळ्यात गोष्ट चुकीची आहे. पण मग हे 100% ऍडव्हान्स हे देण्यापर्यंत तुम्ही कसं काय कन्व्हिन्स करू शकता त्यांना? कारण कुठेतरी त्यांना पण डाऊट फॅक्टर असू शकतो ना. एक्झॅक्टली, त्यांनाही तो डाऊट फॅक्टर असतो, म्हणूनच मी सांगितलं की आम्ही ऑनलाईन ऑर्डर घेत नाही. म्हणजे कितीही दूर असलं तरी आम्ही त्यांना पहिले भेटायला बोलवतो, एकदा त्यांना भेटायला बोलवतो. इव्हन असं आहे आमच्याकडे की आम्ही रॉ मटेरियल घेऊन भेटायला बोलवतो. तुम्ही रॉ मटेरियल घेऊन या, आमच्या मशीन्सवर चालवून बघा. आमच्याकडे जेवढ्या मशीन आम्ही विकतो त्यातल्या जवळजवळ 30%-40% मशीन आम्ही आमच्या शोरूम मध्ये बनवून ठेवलेल्या आहेत. त्याच्यावर तुम्ही ट्रायल घ्या, तुम्हाला जो पदार्थ पाहिजे तो तसा योग्य आहे का हे बघा, आणि ते बघितल्यावर तुम्हाला ओके असेल तरच तुम्ही ऍडव्हान्स द्या. ओके, आणि मग आम्ही पुढची प्रोसेस चालू करू. एवढी समय ते जे मशीन्स आहेत ते सॅम्पल मशीन्स आहेत की ते असेच बनवून ठेवलेले? नाही, ते प्युअरली सॅम्पल आहेत. सॅम्पल मशीन्स आहेत. मॅन्युफॅक्चरिंग हा असते सर, तो चालवायला भरपूर पेशन्स लागतात. मग नवीन नवीन क्लायंट्स मिळवायला कशा पद्धतीने तुम्ही अप्रोच ठेवता तुमचा? म्हणजे आम्ही काही एक्सपो मध्ये सहभाग घेतो, त्याबरोबर युट्यूब चॅनल आमचा आहे, इन्स्टावर आम्ही प्रेझेंट आहोत, आणि जी ऑफलाईन मार्केटिंग आहे, डिस्ट्रीब्युटर चॅनल जे आहे त्याच्या थ्रू आम्ही काम करतो. ओके, म्हणजे आता जेव्हा तुम्ही विचार करताय की इंटरनॅशनल मार्केटमध्ये एंटर व्हायचा, तेव्हा तिकडच्या कॉम्पिटिटर्सना कसं फेस करायचं काही ठरवलंय का?
हो, त्याच्याकरता आम्हाला आमच्या काम करण्याच्या पद्धतीत बरेच चॅलेंजेस आहेत. ते आम्हाला चेंज करायला लागतील. काम करायची पद्धत बदलायला लागेल. हं. तिकडे आपल्याला रेट प्रीमियम मिळतो, पण त्यांना जी इंडियाची क्वालिटी ती त्यांना चालत अच्छा, नाही चालत. नाही चालत त्यांना. का त्याच्या मागे काय रिझन वगैरे? आपल्याकडे एक चालवून घेण्याची जी वृत्ती आहे, हां. ती तिकडे नाही चालत. त्यांना परफेक्टच पाहिजे असतं कुठल्याही ओके. गोष्टीत. म्हणून तुम्ही बाहेरून येणाऱ्या ज्या मशीन्स आहेत त्या बघा. आपल्या 2 पट 3 पट किमतीमध्ये त्या मशीन बाहेरून येतात. हं. मग तिथे जेव्हा तुम्हाला एंटर करायचंय, तेव्हा तुम्हाला इकडे कुठपासून सुरुवात करावी लागेल? सगळ्यात पहिले तर स्वतःमध्ये बदल करायला लागते. तिथून मग मशीनमध्ये बदल ऑटोमॅटिक होतील. अच्छा. आता इथे मॅनपॉवर हा प्रश्न फार महत्वाचा आहे, की तुम्ही मॅनपॉवर कशी अरेंज करता? कशा पद्धतीने त्यांना लीड करता? आणि कशा पद्धतीने त्यांना सॅटिस्फाय ठेवता ॲज अ मॅन्युफॅक्चरिंग कंपनी? कारण का हे तुमचा बिझनेस असा आहे, की ऑर्डर आल्या तर पैसे येणार. बरोबर, तो काही किराणा मालासारखा व्यवसाय नाहीये. बरोबर. तर मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने ते हँडलिंग ठेवता? मॅनपॉवर हा चॅलेंज सगळ्याच मॅन्युफॅक्चरर्सला आहे. रॅदर दॅन सध्या जे काही चाललंय आपल्या फक्त महाराष्ट्रातच नाही सांगणार, अगदी यूपी, बिहारपर्यंत जाऊन आलो. सगळीकडे मॅनपॉवरचा जो माइंडसेट चेंज झालेला आहे, हं. की काम करणार तर ह्या रेटला करणार, नाही तर नाही करणार. हं. त्याच्यात ऑब्व्हियसली काही गव्हर्नमेंट स्कीमचाही सहभाग आहे, पण तो विषय नको आपण या टॉपिकला घ्यायला. हं. तर हा जो शिफ्ट आहे, हा चॅलेंज आम्हालाही आहे. हं. त्याच्यामध्ये एकच ऑप्शन आहे, की तुम्ही रिलेशन बनवून ठेवा. जोपर्यंत तुम्ही ते रिलेशन मेंटेन ठेवू शकता, तोपर्यंत काही लोकं तुमच्यासोबत राहतात आणि तो शेवटी जगाचा नियम आहे. काही लोकं तुमच्यासोबत राहतील, काही सोडून जातील. जे बरोबर. सोडून जातील, तेवढेच नवीन पण येतील. आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचं जास्ती मॅनपॉवर लागतो? आम्हाला टेक्निकली इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये काम करणारे लोकं लागतात. वेल्डर झाले, फिटर्स आहेत, हं. प्लेट मशीन चालवायला वगैरे आम्हाला पाहिजेत. डिझाइन इंजिनिअर पाहिजेत, मेकॅनिकल डिझाइनमधले. अच्छा. हे लोक आम्हाला लागतात. मग आता एवढ्या वर्षामध्ये तुम्हाला त्यांचा माइंडसेट कशा पद्धतीने बदललाय, काही अंदाज आलाय तुम्हाला? हो. तुम्ही कसे होते आणि आता काय विचाराने नवीन पिढी येते? हो, अगदी मी सुरुवात म्हणजे माझ्या घरातलं सांगू शकतो किंवा मी कोणाच्याही घरातलं सांगू शकतो. आपले आई-वडील जे होते किंवा वडील जे होते ना, त्यांना एका कंपनीत मी काम केलं, हे त्यांना खूप अभिमान वाटायचा, की मी 20 वर्ष एकाच कंपनीत काम केलं. बरोबर. आता 5 वर्ष जर एका माणसाने एका कंपनीत काम केलं ना, तर त्याच्याकडे ना लोकांना त्याला अपमानित करून बघतात, की 5 वर्ष झाले तू अजून शिफ्ट नाही करू शकला. सो हे जे आहे ना, एका जागी समाधानी न राहणं, ऑब्व्हियसली ग्रोथ प्रत्येकाला हवी आहे. अर्थात त्याच्यात मार्केट फॅक्टर पण मॅटर करतं. खर्च प्रचंड वाढलेला आहे. पण एका जागी स्थिर न राहणं, एकासोबत कमिटेड न राहणं हं. किंवा स्टेबल ग्रोथ न ठेवणं, हा जो प्रकार आहे ना, हा मार्केट करता खूप हानिकारक आहे. हं, हं. म्हणजे इव्हन आयटी इंडस्ट्री सुद्धा ह्या गोष्टीला म्हणजे हा खूप मोठा चॅलेंज आहे, की माणसं टिकत नाहीत. आता आयटी मध्ये तर काही पैसे हा प्रॉब्लेम नाहीये. पण बरोबर. तरीही माणसांना शिफ्टच व्हायचंय. हं. त्यांना एका जागी कमिट कुठे राहायचंच नाही. हं. मग तुम्ही जेव्हा नवीन हायर करता, जे काही टेक्निकल टीम असेल, तेव्हा मग त्यांच्याशी काही असं कमिटमेंट वगैरे घेता किंवा काय काय बघता तुम्ही त्यांच्यामध्ये? तसं लीगली तर त्याची काही कमिटमेंट आपण घेऊ शकत नाही. हं. आपण प्रयत्न करतो, आपल्या ज्या व्हेरिफिकेशन प्रोसेस आहेत त्यामध्ये आपण प्रयत्न करतो. जेवढं शक्य होईल तेवढं प्रयत्न करत असतो आपण. पण अगेन म्हणजे अगदी रिक्रुटमेंट करणाऱ्या ज्या कंपनी आहेत, हं. त्यांना सुद्धा हा चॅलेंज आहे. हो, त्यांना पण आहेच हो. म्हणा. मग त्याच्यामध्ये मग तुम्हाला पे स्केल काय ठेवावा लागतो? म्हणजे सध्या काय पे स्केल आहे? समजा एक फिटर घ्यायचा असेल तर आणि तुम्हाला डिमांड काय होते समोरून? साधारण असं आहे की पे स्केल आम्ही जो लास्ट इयर पर्यंत देत होतो, तो 18,000 ते 19,000 देत होतो सुरुवातीला आणि अगदी तो 25,000 पर्यंत होता. पण आता स्टार्टिंगच 30,000 पासून व्हायला लागली. अरे बापरे! एवढा? एवढा. मग एक्सपिरियन्स वाल्याला की नवीन? नाही, हे तर सध्या मिड एक्सपिरियन्स 1.5 वर्ष 2 एक्सपिरियन्स वाले. हां. मग ह्यांना जेव्हा हे सोडून जातात, तेव्हा तुमच्याकडे रिटेन्शन पॉलिसी वगैरे काही आहे? काय असं त्यांना थांबवण्यासाठी वगैरे? आपण प्रयत्न करतो. पण अगेन काही गोष्टी तुमच्या हाताबाहेर असतात, त्या हाताबाहेर तुम्हाला असतात. एक्सेप्ट करायला लागतात. आणि ठीक आहे, हा रूल आहे. जे जातील तर नवीन लोकं पण येतील आणि नाही येणार तर त्याच्यावर आता ऑप्शन्स सगळ्या मॅन्युफॅक्चरर्सने एकसाथ शोधायला चालू केलेलं आहे. इंडस्ट्रीची शिफ्ट झालेली आहे. म्हणजे आयटी नंतर आता रिव्होल्यूशन जे येणार आहे, जे असं मला वाटतंय ते मशीन्समध्ये येणार आहे. आता लोकं हळू ऑटोमॅटिक अगदी शेतकरी जसं आता ड्रोनने फवारणी करायला लागलेला आहे हं. किंवा त्यांनी ते एक्सेप्ट केलेलं आहे. तसे मशीन मॅन्युफॅक्चर पण ऑटोमॅटिक ऑलरेडी मोठ्या कंपन्या झालेल्या आहेत. रोबोटिक्स. छोटे मॅन्युफॅक्चर पण रोबोट आणतील आणि त्याच्याशिवाय पर्याय राहणार नाही. ते म्हणजे सामाजिक परिस्थितीने त्यांच्यावरती ते करण्याचे येस, येस, भाग येस. पाडलेले आहे असं म्हणू येस, शकतो. 100%. तर जेव्हा तुम्ही इन्फ्रामध्ये सुद्धा उतरताय, तर ते दोन्ही बाजूनी तुम्ही कसं मॅनेज करणार? काय त्याच्यासाठी? कारण तुम्हीच त्याच्यामध्ये इन असणार आहात. प्लॅनिंगमध्ये पण तुम्हीच आहात, सेल्समध्ये पण तुम्हीच आहात. नाही, त्याच्यामध्ये मी फक्त स्लीपिंग पार्टनर म्हणून आहे. फायनान्स ही माझी मेन जबाबदारी आहे. बाकी सेल्स आणि मॅन्युफॅक्चरिंग जबाबदारी दुसऱ्या पार्टनरची आहे. ओके.
ती अख्खी वेगळी टीम ही असते. वेगळी टीम आहे. इथं आम्ही 2 पार्टनर आहोत, तिथं आम्ही 4 पार्टनर आहोत. मग पार्टनरशिप बरी पडते का प्रोप्रायटरशिप का प्रायव्हेट लिमिटेड? जर तुम्हाला वाटून खाता येत असेल तर पार्टनरशिप खूपच जास्त चांगली आहे. हं. आणि जर तुम्हाला शेअरिंग जमत नसेल किंवा सारखं सारखं तुम्हाला डाऊट येत असेल तर तुम्ही प्रोप्रायटरशिप करा. ओके. मग पार्टनरशिप मध्ये फायदे काय, तोटे काय? पार्टनरशिपचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की जेव्हा तुम्ही डाऊन असता तेव्हा समोरचा माणूस तुम्हाला वर घेतो आणि तुमचा तो माइंडसेट शिफ्ट करतो. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. पार्टनरशिपचा सगळ्यात मोठा तोटा असा आहे की समोरच्याला जर तुम्हाला ओळखता आलं किंवा त्याने तुम्हाला ओळखलं तर ठीक आहे. नाहीतर त्याच्या मनात काय चाललंय हे आपल्याला काहीच सांगता येत नाही. म्हणजे जो वर नेऊ शकतो तो खाली आणू शकतो आणि तेवढ्याच स्पीडने खाली रॅदर दॅन त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने खाली आणू शकतो. हा सगळ्यात मोठा तोटा पार्टनरशिप मधला आहे. इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये जे तुमच्यासारखे लोक असतील, मुलं असतील जे शिकतायत, त्यांना जर का या व्यवसायामध्ये उतरायचं असेल तर त्यांना काय काय अडचणी फेस करायला लागू शकतात मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये? आता रिसेंटली जे इंजिनियर होतात सगळ्यात पहिले तर ते टेक्निकली म्हणजे खूप अडचण आहे. कोविड नंतर कोविडच्या ज्या बॅचेस आहेत त्यांना टेक्निकली बऱ्याच गोष्टी मिसिंग आहेत. म्हणजे हा सगळ्या इंडस्ट्रीचं हे म्हणणं आहे. तर माझ्या इंजिनियर्स बद्दल बोलतोय. एक्झॅक्टली स्टुडंट्स बद्दल बोलतो. ओके. कारण की त्यांनी ऑनलाईन शिक्षण घेतलेलं आहे. अर्थात परिस्थितीने त्यांच्यावरती आणलेलं आहे. तसंही आपल्याकडे शिक्षणाचा काय बाजार आहे, काय प्रकारचं शिक्षण आपल्याला मिळतंय ते सगळ्यांना सर्वश्रुतच आहे. मी नेहमी हे म्हणतो की जर क्वालिटी चांगली असते शिक्षणाची तर आम्हाला इंजिनिअरिंगचे प्रोजेक्ट बनवायला मिळालेच नसते. म्हणजे आमचा बिझनेस ह्या शिक्षण संस्थांमुळे आम्ही मोठे झालेलो आहोत. तो सगळ्यात मोठा त्यातला चॅलेंज आहे की मुलं स्वतःवर मेहनत घ्यायला कमीपणा करतात आणि त्याची सुरुवात मला असं वाटतं आम्ही काही दिवस ऍडमिशन क्षेत्रामध्येही होतो इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन मध्ये. तर काय होतं ना जेव्हा आपण चॉईस करतो आजकालच्या मुलांचं कसं आहे ना मला ही गाडी पाहिजे, मला हा मोबाईल पाहिजे म्हणून ते अडून बसतात. पण मला ह्याच कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायचंय, घरी पैसे नसेल तर मला लोन काढून घ्यायचंय आणि मला हेच शिकायचंय याच्याकरता मुलं अडून बसत नाहीये. आणि हे जे आहे ना आणि याच्यामध्ये सगळ्यात मेन काय होतं ना की अवेअरनेस, मित्र करतोय म्हणून मला करायचंय. त्याच्यामध्ये पण कन्सल्टेशन्स आहेत. ते तुम्ही म्हणजे मी पावली का सांगतो कन्सल्टेशन कारण की त्या माणसाला आपल्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स असतो. आपल्याकडे आपण एक मुलं शिकवतो त्यांच्याकडे ते महिन्याला वर्षाला 200-300 मुलांना कन्सल्ट करतात. त्यांना मुलांची मानसिकता, मार्केटचा ट्रेंड माहिती असतो. तुम्ही त्यांचं कन्सल्टेशन घ्या. आता इथे तुमच्या व्यवसायामध्ये रिपिटेशन ऑर्डर्स असतात का? आहेत ना, काही प्रमाणात आहेत. सेम मशीनच्या असतात हो. की वेगवेगळ्या याच्यामध्ये आहेत. मग हे जेव्हा तुम्ही डिझाईन वगैरे करता तेव्हा कस्टमाइज डिझाईन असतात की तुमच्या फिक्स असतात? 30% डिझाईन या फिक्स्ड आहेत. अच्छा. आणि 70% कस्टमायझेशन. ओके. कस्टमायझेशन मध्ये मग त्याप्रमाणे रेट्स वाढतात की रेट? हो, व्हेरिएशन, टेक्नॉलॉजी व्हेरिएशन पण येतं. एक्झाम्पल सांगायचं तर मोतीचूरचा लाडू आहे, त्याची बनवायची मशीन आहे. तुम्हाला 30 ग्रॅमचा लाडू पाहिजे, दुसऱ्या कस्टमरला 20 ग्रॅमचा लाडू पाहिजे. मशीन मोतीचूर लाडूचीच आहे, ती लाडूच बनवणार आहे. पण अगेन ते व्हेरिएशन त्याच्यामध्ये येतं. ओके. कॅलिब्रेशनचा पार्ट कसा असतो मग त्याच्यामध्ये? ते इन हाऊस आहे की बाहेर तुम्ही? नाही, इन हाऊसच काम करतो. इन हाऊसच आहे. आता ह्या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये कधी अशी वेळ आली आहे का की बाबा गिव्हअप करण्याची वेळ आली आहे की नकोच आता बस झालं, आता थांबूया, असं कधी फील झालंय तुम्हाला किंवा तुमच्या पार्टनरला? आणि मग त्यावेळेला तुम्ही एकमेकांना कसं सांभाळून घेतलंय? होतं असा माइंडसेट येतो. मध्ये असा माइंडसेट झालेला होता, माझा स्वतःचा झाला होता. तेव्हा मी विपश्यनाला गेलो होतो आणि तिथून मला बराचसा रिलीफ मिळालेला आहे. आणि होतं म्हणजे बऱ्याच वेळा कारण की बिझनेस ही एवढी गोष्ट मोठी आहे ना की याच्यामध्ये खूप पैलू आहेत बिझनेस करण्यामध्ये. आणि ते पैलू करताना परत सगळ्यात मेन काय ना की बिझनेस करताना तुम्हाला तुमची स्वतःची माइंडसेट जो आहे तुमची तयारी तशी ठेवायला लागते. आणि माणूस म्हणून कधी कधी आपण कमी पडतो आणि हे फ्रस्ट्रेशन वगैरे येत असतं. सो पार्टनर असला जसं मी तुम्हाला सांगितलं हा सगळ्यात मोठा फायदा आहे. तो डाऊन साईडला असला की त्याला मी वरती खेचतो, कधी तो मला वरती खेचतो. जास्त करून तोच मला खेचतो. सेल्स करताना तुम्हाला किती अडचणी येतात? म्हणजे काय तुम्हाला असे प्रश्न येतात की अरे याचं काय उत्तर देऊ आता? हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. म्हणजे खास करून फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीची मी तुम्हाला एक गणित सांगतो की मी लाडूची मशीन बनवतो, तुम्हाला लाडूची मशीन घ्यायची आहे. पण तुमच्या लाडूच्या मशीन मधून जो लाडू निघालेला आहे तो कस्टमरला जर आवडला तर माझी मशीन सक्सेस आहे. लाडू मी बनवून दिला तुम्हाला पण ती पाहिजे. तुम्हाला 20,000 लाडू बनवायचे दिवसाला कारण की तुम्ही आज 5,000 बनवताय. तुमच्याकडे पण लेबर नाही, तुम्हाला मशीन पाहिजे. पण ती मशीनची सक्सेस कोण ठरवतं?
जो तिसरा माणूस ज्याचा आणि मशीनचं काही घेणं नाहीये, तो माणूस त्या मशीनचा सक्सेस ठरवतो. अच्छा. आणि हा सगळ्यात मोठा चॅलेंज आमच्यासाठी आहे. ओके. आणि हाताने काम करायची पद्धत फूड इंडस्ट्री मधली, कारण की आजही 70% इंडस्ट्री ही हातानेच काम करते. ट्रॅडिशनल Yes, प्रोडक्ट बरोबर. आहेत इंडियामध्ये. सो तो जो चॅलेंज आहे, म्हणजे त्यांना हातावरनं सगळ्यात पहिले तर त्या वर्करला, लेबरला मशीनवर आणणं, त्या मशीनमधून प्रोडक्शन काढणं आणि ते प्रोडक्शन कस्टमरला आवडणं, मार्केटने त्याला ऍक्सेप्ट करणं, हा सगळ्यात मोठा चॅलेंज आम्हाला आहेच. मग हे या सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा तुम्ही एक्झिबिशन्स मध्ये जाता, तेव्हा मग तुम्ही काय त्यांना प्रात्यक्षिक करून दाखवता की कसं असतं तुमचं प्रेझेंटेशन कसं असतं? आम्ही मशीन्स नेतो, तिथे फक्त ठेवतो, त्या वर्क नाही करत, कारण की बऱ्याचशा गोष्टी तिथे लागतात. तर आणि तिथे फक्त डिस्प्ले दाखवायचा, काही वेळेस व्हिडिओ दाखवले जातात, मशीन्स नेल्या जातात, कारण की मशीन बल्की असतात. आणि नंतर तिथे आम्ही फक्त एंट्रीज घेतो, कोणाकोणाला इंटरेस्ट आहे. नंतर आम्ही आमच्या फॅसिलिटीमध्ये बोलवतो, फॅसिलिटीमध्ये मटेरियल घेऊन येतात आणि मग ट्रायल घेतात. ओके. मग आता जेवढे नवीन उद्योजक, तरुण उद्योजक उतरणार आहेत, त्यांना सेल्स आणि मार्केटिंग बद्दल कसं स्वतःला प्रेझेंट करावं किंवा कसा प्रोडक्ट विकावा, त्याच्याबद्दल काही तुम्ही सांगू शकाल, टिप्स देऊ शकाल इतक्या वर्षाच्या अनुभवातून? सगळ्यात पहिले तर ज्या क्षेत्रात तुम्हाला यायचंय त्या क्षेत्रात एकदा नोकरी करा. रादर दॅन मी केलेलं नाही कधी, म्हणजे मी कधी केलेलं नाही, पण तुम्ही एकदा नक्की करा. आम्हाला ऍडव्हान्टेज असा होता की जेव्हा आमच्याकडे टाइम खूप होता, म्हणजे आम्ही शिक्षण करत होतो, आमच्याकडे 4 वर्ष होते. घरच्यांना काय अपेक्षित होतं की आम्ही जे पैसे भरले त्यांनी त्याच्यात फक्त पास व्हावं, कारण की अभ्यासात मी हुशार मुळात कधीच नव्हतो. अच्छा. हा, सो फक्त पास व्हावं ही त्यांची अपेक्षा होती, जे की पास होण्या इतपत मी करून घेत होतो. सो तो टाइम आणि त्या टाइम सोबत आम्ही आमचे कमवलेले पैसे, हे दोन खूप मोठे ऍडव्हान्टेज आमच्याकडे होते. जसं मी सांगितलं 25 लाख रुपये टर्नओव्हर होता, पण तो गेला, फक्त 70,000 रुपये 80,000 रुपये काढू शकतो त्यातून. सो तेवढे पैसे गमवायची आमच्यामध्ये हिंमत होती, कारण की ते आम्हीच कमवलेले होते. एवढा चुकाही करायला आमच्याकडे वेळ पण होता, आणि तो वेळ आणि टाइम आमच्याकडे होता, पैसा होता. तो आता तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही काय करा, जॉबला लागा, त्या चुका तुम्ही त्या जॉबमध्ये करा, आणि मग ते जे काही नॉलेज आहे ते तुम्ही बिझनेसमध्ये वापरा. पण बिझनेसमध्ये जर यायचं असेल तर पेशन्स खूप पाहिजे, तुमचा माइंडसेट प्रचंड स्ट्रॉंग पाहिजे. साधारण किती वर्ष त्यांनी पेशन्स ठेवला पाहिजे? म्हणजे बरेच जण प्रश्न, अजून किती करू, अजून किती? ऍटलीस्ट 3 वर्ष तरी तुम्ही सुरुवात तुम्हाला द्यावी लागेल. 3 वर्ष. सुरुवातीला जेव्हा हे लोक उद्योजक म्हणून उतरतील, तेव्हा मार्केटिंगच्या दृष्टीने यांनी काय काय गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे किंवा कशा पद्धतीने अप्रोच केलं पाहिजे? कारण यांना तर अनुभव तर नसणारच, फक्त जे काही नॉलेज आहे त्याच्या बेसवरती. कारण की आता स्टार्टअप वेव्ह सुद्धा आलेली आहे, त्याच्यामुळे जो कोणी उठतो त्याला बिझनेस टाकायचा आहे, तर तो बिझनेस जेव्हा तो सुरू करेल तेव्हा बिझनेस केव्हा म्हटला जाईल, जेव्हा तो सेल करेल. सेल करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर मार्केटिंग स्ट्रॅटेजी पाहिजे. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांनी कशा पद्धतीने डिलिव्हर करावं? त्याची सगळ्यात मेन सुरुवात काय होते ना, की मला वाटतं म्हणून मी बनवतोय आणि म्हणून मी बिझनेस करतो, असं नाही होत. तुम्हाला काय लाख वाटू देत, पण त्याची डिमांड मार्केटमध्ये आहे का? तुम्ही ज्या रेटला विकतात त्या रेटला ती वस्तू घेतली जाणार आहे. उद्या समजा मी एखादा नवीन प्रकारचा तांदूळ शोधला आणि मी बोललो हा 150 रुपये किलो आहे. ठीक आहे, 150 रुपये किलोने खाणारे लोकही आहेत, पण ते कितपत आहेत? ते किती % लोक खातात आणि वर्षातून किती वेळा खातात, किती क्वांटिटी ते कन्झ्युम करतात, हे पण बघावं लागतं. सो मला वाटतं म्हणून मार्केटमध्ये विकून नाही चालत. मार्केटला जी डिमांड आहे, आणि अजूनही सांगतो, मार्केटमध्ये जी डिमांड आहे ना ते तुम्ही आणा, लोक पैसे तुम्हाला देऊन जातात. पण मग ह्या लोकांनी रिसर्च वगैरे कसं करायचं? रिसर्चचे काय माध्यम आहेत आता? तुम्ही लोकांशी बोला, लोकांपेक्षा मोठं नॉलेजचं भांडार काही नाही. गुगलवर तुम्हाला माहिती मिळेल, पण गुगलवर तीच माहिती मिळेल जी लोकांनी टाकलेली. तुम्ही लोकांना भेटा, बाहेर जा, बोला लोकांशी, आणि जस्ट कम्युनिकेट करा लोकांसोबत. जे सक्सेसफुल झालेत त्यांच्याशी तर बोला, पण जे अनसक्सेसफुल आहेत त्यांच्याकडे तर नक्की जाऊन त्यांच्याशी बसा, भेटा, त्यांना बोला, ते तुम्हाला जास्त डीप माहिती सांगतील. तुमच्या प्रोफाईलमध्ये मी एक वाचलं काल, की तुम्ही जे नवीन उद्योजक येतात, ज्यांना मशीन वगैरे घ्यायची, त्यांना काहीतरी अर्थसहाय्यासाठी पण मदत करता वगैरे, ते काय आहे? हो, आमचा जो बिझनेस संकल्पना आहे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सगळ्यात पहिले माहिती देतो. त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही रेसिपी कशी, म्हणजे एखादा प्रोडक्ट कसा बनवायचा ते शिकवतो. ते शिकवल्यानंतर प्रॉपर ट्रेनिंग दिली जाते. ट्रेनिंग दिल्यानंतर जर तुम्ही ओके असाल, तुम्हाला जर बिझनेसमध्ये यायचं असेल, तर आम्ही तुम्हाला गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम आहेत त्याच्यामध्ये सबसिडाइज लोन सुद्धा अवेलेबल करून देतो. कुठल्या कुठल्या स्कीम आहेत अशा एरर फ्री आहेत, लगेच होऊ शकतात? पीएमएफएमई म्हणून एक स्कीम आहे, ज्याच्यामध्ये फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री करता 35% सबसिडी आहे. सीएमईजीपी आहे, पीएमईजीपी आहे. पण पीएमईजीपी सगळ्या उद्योगांकरता आहे, पण पीएमएफएमई ही स्पेसिफिक फूड इंडस्ट्री करता चालणारी स्कीम आहे. नवीन उद्योजकांना पण? हो, नवीन उद्योजकांना पण आहे. त्याच्यासाठी काही क्लॉज वगैरे, ते सगळे जे काही फायलिंग असेल ते मग कसं काय? ते प्रोसेस सगळे आम्ही समजावून सांगतो. अच्छा, त्याचं काही कन्सल्टेशन चार्जेस वगैरे तुम्ही घेता?
हो, त्याचे कन्सल्टन्सी चार्जेस आहेत. ओके. आम्ही ट्रेनिंगचेही चार्जेस घेतो. पण ज्या गोष्टी आम्ही आणि सगळ्यात पहिले आम्ही त्यांना समजून घेतो. काही वेळा असंही होतं, की आम्ही त्यांना सांगतो, की तुम्ही या व्यवसायात नका येऊ असं. अरे वाह! तेही आम्ही अपफ्रंट सांगतो. मग का म्हणजे कशामुळे तुम्हाला असं सांगावसं वाटतं? म्हणजे एक्झाम्पल सांगतो तुम्हाला आता कांदा. हं. बरेचसे लोकं कांद्यासाठी डिहायड्रेशन आम्हाला कांद्याचं डिहायड्रेशन युनिट टाकायचं म्हणून येतात. पण तुम्ही जर बघाल तर महाराष्ट्रातला जो कांदा आहे, तो मार्केटमध्ये येतो. पण गुजरातमधला 90% 70 ते 80 सॉरी 70 ते 80% कांदा हा मार्केटला येतच नाही. हं. कारण की त्यांनी काय केलंय समुद्रकाठी जो एरिया आहे ना, तिथे मोठे-मोठे डिहायड्रेशन युनिट टाकलेत. एकतर त्यांच्याकडे मुळात होतो पांढरा कांदा. आपल्याकडे होतो मॅक्सिमम लाल कांदा. हं. सो डिहायड्रेशन युनिट सगळ्यात मोठे त्यांचे कुठे आहेत तर गुजरातमध्ये. तिथून त्यांना समुद्र 20 मिनिटं, 25 मिनिटं, 1 तास, दीड तास. पोर्ट जे आहेत ते 1 ते दीड तासावर आहेत. हं. तिथल्या तिथे डिहायड्रेट करतात आणि तिथल्या तिथे मार्केटमध्ये विकतात. ओके. सो अगेन तुम्ही मुंबईवरून तुम्हीही करू शकता. पण ते कॉस्टिंग बघा. हं. तुमच्याकडे कांदा आहे, मी अगेन सांगतो तुमच्याकडे कांदा आहे म्हणून मला डिहायड्रेट करायचं असं नका करू. अच्छा. त्यांना जो कांदा पाहिजे तो तुमच्याकडे आहे का? हं, हं. तर करा. हं. सो सगळ्यात पहिले ह्या पॉसिबिलिटीज बघणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्याकडे येणाऱ्याला सलग मशीन विकत नाही. त्याला आधी समजून घेता. ऑब्व्हियसली. ओके. कस्टमायझेशनमध्ये तुम्हाला कधी काही अशी अडचण वगैरे येते का? की म्हणजे काहीतरी अव्वाच्या सव्वा कस्टमर बोलतोय, पण पेमेंट तेवढं द्यायला तयार नाहीये. असं कधी असा एक्सपिरियन्स आहे कुठला? हो, असा एक्सपिरियन्सही आहे. दुसरा एक्सपिरियन्स असाही आहे, की बऱ्याचशा वेळा आता आम्ही काही फूड टेक्नॉलॉजिस्ट नाही आहोत. आमचा मेन बेस जो आहे तो इंजिनिअरिंगचा आहे. हं. सो फूड प्रोसेसिंगमध्ये कधी-कधी असं होतं, की पदार्थ बनत नाही. म्हणजे लाडूची मशीन बनवली पण लाडू बनत नाही. लाडू फुटतोय. हां. किंवा समजा शेवची मशीन बनवली पण शेव नाही होत आहे मग अशा वेळेस आम्ही काही युनिव्हर्सिटीज आहेत किंवा फूड टेक्नॉलॉजीचे डिपार्टमेंट आहेत, कॉलेजेसचे तिथले काही प्राध्यापक आमच्या ओळखीचे आहेत त्यांना जाऊन भेटतो. हं. त्यांचे विद्यार्थी जे आहेत, जे प्रोफेसर आहेत त्यांचीही मदत घेतो. आता किती जणांची टीम आहे तुमच्याकडे सध्या? टोटल आमची 15 लोकांची टीम. 15 लोकांची टीम. सर आणि वर्कशॉप कुठे आहे? वर्कशॉप डोंबिवलीमध्ये आहे. डोंबिवलीमध्ये. ऑफिस पण तिथेच. हो. मग आता हे जेव्हा तुम्ही मार्केटिंगसाठी फिरता, तेव्हा प्रत्येक राज्यामध्ये जाऊन सगळ्यांना भेटता, की त्यांना इकडे यावं लागतं? व्हाईस वर्सा. डिमांड जसं असेल तसं. डिमांड जसं असेल. पण फिरावं लागतंच. फिरायला ऑप्शन नाही. ओके. मग जेव्हा तुम्ही मार्केटिंगसाठी फिरता, तेव्हा असा कुठला अनुभव आहे का, की यार हे उगाच आलो इकडे, काही घेऊन उपयोगाचं नाहीये? होतं की असं बऱ्याच वेळा होतं. पण मार्केटिंगचा हीच तर मार्केटिंग आहे ना. हं. मार्केटिंग आणि सेल्समध्ये हाच फरक आहे. म्हणजे तुम्ही दगड मारत राहा, एक एक कुठलातरी दगड लागतो आणि आंबा पडतो. पण तो कोणत्या दगडावर पडणार हे तुम्हालाही माहित नसतं. पण त्याच्याकडे तुम्ही दगड मारणं थांबवू शकत नाही. बरोबर. मग आता नवीन उद्योजकांसाठी तुम्ही मार्केटिंग आणि सेल्समध्ये नक्की फरक काय हे सांगू शकाल? हो. सेल्स तुमचा टार्गेट ओरिएंटेड असतो. तुम्हाला प्रोसेस कंप्लीट करणं. मार्केटिंगचा रिझल्ट सेल्स असतो. हं. तुम्ही जे केलंय ना त्याचा रिझल्ट जेव्हा ते ट्रान्झॅक्शन क्लोज होतं ते सेल्स असतो. हं. हे तर फक्त प्रयत्नच असतात. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये फक्त प्रयत्न करायचे, स्ट्रॅटेजी लावायचं. पण त्याचं ते सक्सेसफुल झालं हे कधी म्हणताय तर तुम्हाला ते इथे ट्रान्झॅक्शन दिसले पाहिजे. हा सगळ्यात त्यातला मेन मोड. आता डिजिटल मार्केटिंगचा वापर तुम्ही करता असं म्हणता. पण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये डिजिटल मार्केटिंगचा जर वापर करायचा असेल, तर मग कुठलं माध्यम चांगलं आहे? म्हणजे LinkedIn आहे, Facebook आहे, YouTube आहे. कुठलं तुम्हाला असं प्रभावी वाटतं, की मॅन्युफॅक्चरर जर असेल कोणी, तर त्यांनी या माध्यमाचा विचार करावा? सगळ्यात पेन काय ना याच्यामध्ये मला असं वाटतं, की तुमचा कस्टमर जो आहे, हं. तो कुठे आहे ते बघा. ओके. आता आम्ही YouTubeवर का आहोत त्याचं पण रिझन सांगतो. आमचे जे मॅक्सिमम कस्टमर आहेत ते टियर 2, टियर 3 सिटीमध्ये आहेत. तालुक्याच्या ठिकाणी आहेत. हं. UPमध्ये तालुक्याच्या ठिकाणी एक बसलेला हलवाई आहे, तो आमचा कस्टमर आहे. ओके. ते असे लोक आहेत ज्यांचं वय 45 आहे, 50 आहे, ज्यांच्याकडे कीपॅडवाला मोबाईल आहे. हं. किंवा त्यांच्याकडे मोबाईल आहे, पण ते टायपिंग नाही करत, ते व्हॉइसने मेसेज पाठवतात. हं. मग आम्ही YouTubeवर का आहोत? कारण की तो त्याच्यात टाकतो लड्डू बनाने की मशीन आणि त्याने सर्च केलं की आमच्या मशीनला नाव तसं दिलेलं असतं आणि मग त्यांना ते दिसतं आणि तिथून ते कन्व्हर्जन. अच्छा. सो एवढं तुम्हाला ते विचार करावा लागतो. ओके. मग व्हिडिओज बनवताना तुम्ही मोबाईलवरतीच बनवता, की प्रॉपर एक टीम हायर केली आहे त्याच्यासाठी? ह्या वर्षीपासून आम्ही टीम हायर केलेली आहे. ओके. इनिशियली आम्हीच एडिटर होतो, आम्हीच डायरेक्टर होतो, आम्हीच ऍक्टर होतो, सगळं आम्हीच केलेलं आहे. पण आता हळूहळू स्वरूप येतंय, आम्ही टीम डेव्हलप झालेली आहे. आता इन हाऊस टीम आहे मार्केटिंगसाठी. अच्छा. मग त्यांना तुम्ही स्ट्रॅटेजीज वगैरे देता, की कसं ते मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी असते साधारण? बऱ्याच वेळा ह्या गोष्टी पण क्लॅशेस होतात. ते त्यांचा एक वेगळं शिकून आलेला सिलेबस आहेत किंवा त्यांच्या स्ट्रॅटेजीज आहेत. मग त्याचं थोडं त्यांचं आमचं बसून डिस्कशन होतं, कधी-कधी वादविवाद होतात आणि एक काहीतरी फायनल होतं, त्यातून वर्कआउट करतो. अच्छा. पण अगेन ट्रायल अँड एररच आहे सगळं.
ओके, मग तुम्ही तुमचे इनपुट दिल्यानंतर फायनल हे जातं. हो हो हो. प्रेझेंटेशन वगैरे सगळं त्याच्यामध्ये येतं. मग आता याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग तुम्हाला बरं पडतंय का फिजिकल मार्केटिंग तुम्हाला जास्ती एफिशियंट वाटतंय? कारण तुम्ही दोन्ही याच्यामध्ये काम करून बघितलंय. डिजिटल मार्केटिंग आम्हाला प्रेझेन्स देतं, व्हायरलिटी देतं आणि फिजिकल मार्केटिंग आम्हाला पैसे देतं, बिझनेस देतं. मग आता नवीन जे उद्योजक तरुण मुलं आता याच्यामध्ये उतरतील त्यांनी प्रोडक्ट क्वालिटीवरती किती फोकस करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे. म्हणजे आत्ताच्या घडीला तुम्ही किती माल विकताय, हे सगळं सगळं जे काही डिपेंड आहे, हे तुमच्या प्रोडक्ट क्वालिटीवर डिपेंड आहे. नाहीतर इनिशियली तुम्हाला तो लीप मिळेल. तुम्ही मार्केटिंग वगैरे करून, डिजिटल मार्केटिंग करून, एसईओ वगैरे करून तुम्ही विकाल. माल तर विकाल, पण वर्षभरानंतर ते तुम्हाला डाऊनफॉल दिसेल त्याच्यामध्ये. कारण की तोपर्यंत कस्टमरने तुमचा माल यूज केलेला असेल, तोपर्यंत त्याला अनुभव आलेले असतील आणि त्याच्यानंतर मग पुढचे कन्व्हर्जन व्हायला त्रास होतो. मग तुमच्या आतापर्यंतच्या अनुभवानुसार मार्केटिंगमध्ये किती टक्के रक्कम आपण बाजूला काढून ठेवली पाहिजे? तुमच्या बजेटच्या साधारण आम्ही 30% तरी आम्ही ठेवतो मार्केटिंग. ठेवतो. म्हणजे सगळे टीम पकडून की फक्त प्रमोशनला जे पैसे फक्त प्रमोशनसाठी. फक्त प्रमोशन आणि टीमसाठी वेगळे? तो वेगळा. तो तर टीमचा पार्ट आपला याच्यातला पार्ट आहे. ओके. मग आता जेव्हा तुम्ही नवीन उद्योजक जे सुरू होतील त्यांच्यासाठी मार्केटिंगसाठी पहिली पायरी सोपी कुठली असेल? कारण तुम्ही आत्ता डिजिटल मार्केटिंगची इन हाऊस टीम करताय, बरोबर आहे. तुम्ही इतके वर्ष स्वतः जाऊन करत होता, तर त्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल? की कारण की आत्ताची जनरेशन ही पूर्णपणे डिजिटल ओरिएंटेड आहे, जेनझी म्हणतो त्याला आपण, तर ती पूर्णपणे डिजिटल वरतीच अवलंबून आहे. तर त्यांच्यासाठी कुठलं माध्यम त्यांनी अवलंबणं जास्ती गरजेचं आहे? मला ओव्हरऑल सांगतोय सगळ्याच वाटतं की फक्त मार्केटिंग ह्या हिशोबाने नाही, हा बिझनेसच्या हिशोबाने किंवा लाईफचा पण मला एक सिंपल रूल आहे. जिथं आहात, जे तुमच्या हातात आहे, जसं काही आहे तिथून पहिले सुरुवात करा. ट्रायल करा, गोष्टी चुकतील, चुकल्यानंतर तुम्हाला समजेल, तुम्ही नवीन गोष्ट ट्राय करा. एक गोष्ट अशी कुठेतरी भेटेल जी तुम्हाला सक्सेसकडे घेऊन जाईल. सो जिथे आहात तिथे प्रयत्न करा. तुम्ही हा विचार नका करू की मी परफेक्ट जे काही करेन ते परफेक्ट करेन. आधी करायला सुरुवात करा. परफेक्ट तर तेव्हा होईल ना जेव्हा ते प्रयत्न करत चुका होईल, तेव्हा त्याला कुठेतरी आकार येईल. सुरुवात करा पहिले. फार अभ्यास करणं म्हणजे फक्त अभ्यास करणं हे कधी कधी हानिकारक असतं. हा पण एक वृत्ती आहे की फक्त अभ्यास करायचा, पेपरवर सगळं परफेक्ट करू. आजकाल युट्यूब, फेसबुकमुळे काय झालंय ना, नॉलेजमुळे लोकांना इन्फॉर्मेशन खूप आहे. खूप जास्त इन्फॉर्मेशन लोकांकडे आहे, गरजेपेक्षा जास्त आहे. सगळ्यांना आजकाल समजायला लागलंय की टर्नओव्हर काय असतो, एबिटा काय असतं, सेल्स काय असतो. सगळ्यांना सगळं कळलंच पाहिजे, पण ना एक स्टेज असते, त्या स्टेजनुसार ते झालं पाहिजे. तुम्हाला टर्नओव्हर वगैरे ह्या गोष्टी तेव्हा गरजेच्या आहेत जेव्हा तुमच्याकडे तुम्हाला बँकेत जायचंय. सगळ्यात पहिले तर मी आज 10 रुपयाला बनवलं, 20 रुपयाला विकलं, 5 रुपये खर्चाला, 5 रुपये उरले. तेवढंच लक्षात ठेवा. ते 5 पहिले उरवायला शिका, मग बाकीच्या टर्नओव्हर वगैरे तर बघता येईल आपल्याला. तुम्हाला कधी लोन बिनसाठी असं काही अडचण आली आजपर्यंत? येस, म्हणजे हे पण मला सांगायचंच होतं की डॉक्युमेंटेशन नसणं हा मराठी उद्योजकांचा सगळ्यात, म्हणजे मराठी म्हणतोय म्हणून कोणी पर्सनली घेऊ नका, पण आता अनुभवातल्या एवढ्या वर्षातलं सांगतो. आमच्या एनजीओ मध्ये किंवा सॅटर्डे क्लब मध्ये मी आहे, तिथला हा अनुभव सांगतो की डॉक्युमेंटेशन नसणं हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. रॅदर दॅन डॉक्युमेंटेशनची गरजच लक्षात न येणं हा खूप मोठा डिसएडव्हान्टेज आहे. तुम्ही बँकेकडे गेलात, बँकेने 3 वर्षाचे आयटीआर मागितले आणि मग तुम्ही म्हणता की बँक लोन देत नाही. बँकेचा धंदाच लोन देणार. त्यांना पैसा लोन मधूनच मिळतो, त्यांना तुमच्या सेव्हिंग मधून पैसा नाही मिळत. बरोबर. पण ते लोन कोणाला देतात? जे पेपरवर स्ट्रॉंग आहे. आणि पेपर, जसं मी इनिशियली सांगितलं की तुम्ही सिस्टीम सोबत लढू नाही शकत. माझ्याकडे पेपर नाही, मी किती कॅपेबल तरी तुम्ही मला ते असं नाही होत. ते म्हणतात पेपर पाहिजेत, तर तुम्हाला पेपर द्यावे लागतील आणि त्याच्याकरता तुम्हाला पेपर तयार करावे लागतील. वेळच्या वेळीच, म्हणजे इनिशियलीच तुम्ही सीए कडे जा. सीए पण हा एक प्रकारचा पण कन्सल्टंटच आहे. म्हणून मी परत सांगतो की कन्सल्टंट घ्या, प्रत्येक क्षेत्रात कन्सल्टंट घ्या. ते तुम्हाला सांगतील, ऑब्व्हियसली ते त्यांची फीस घेतील, ते तर तुम्हाला द्यावीच लागेल. ती फीस घेतील, पण ते तुम्हाला एका पद्धतीने तयार करतील. तुम्हाला कुठच्या टप्प्यावरती ही अडचण आली किंवा कसं तुम्हाला कळलं की अरे ही आपल्याकडनं चूक होते, आता ती रेक्टिफाय केली पाहिजे? जेव्हा पार्टनर निघून गेला तेव्हा कंपनी झिरो झाली आणि परत कंपनी चालू केली आणि बँकेत गेलो. बँक बोलली की मागच्या 3 वर्षाचा आयटीआर दाखवा, मागच्या 3 वर्षाचा तुम्ही तुमचा टर्नओव्हर दाखवा. टर्नओव्हर दाखवायला मागच्या 3 वर्षाचं माझ्या नावावर काहीच नव्हतं. सो सगळ्यात पहिले तिथे समजलं. मग तिथून मला जवळजवळ 2 वर्ष वेट करावा लागला. सगळे डॉक्युमेंटेशन, तो जो काळ होता ना पेशन्सचा,
की मला सगळं जमत होतं, मला काम येत होतं, पण माझ्याकडे पैसा नव्हता. तिथून जे मी डॉक्युमेंटेशन कळलंय मला, तिथून मी आजही बँक मॅनेजर सोबत अगदी बसून सगळ्या गोष्टी समजून घेतो. आता प्राथमिक लेवलला काय काय डॉक्युमेंटेशन याच्यामध्ये महत्वाचे असतात जर एखाद्याला लोनला जायचं असेल तर? सगळ्यात पहिले तुमच्याकडे आयटीआर पाहिजे, ओके. तुमचा परमनंट ऍड्रेस एक पाहिजे, आणि अजून एक, तुम्ही बँकेमध्ये जाता फक्त पैसे टाकायला काढायला जाऊ नका. तुम्ही तो जो मॅनेजर आहे, जे मॅनेजर तिथे बसले त्यांच्यासोबत ओळख करा. जाताना व्यवस्थित ड्रेसिंग मध्ये जा, त्यांना एक कार्ड द्या. इनिशियली लगेच पैसे मागायला जाऊ नका. त्यांना फक्त सांगा की मी असं असं तुमच्या बँकेचा ग्राहक आहे, ह्या बँकेत माझं खातं आहे आणि हे माझं कार्ड. एक हाय हॅलो ठेवा. मग काय होईल, पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही जाल ना, तर तुम्हाला बोलवतो, भेटणार, ते तुम्हाला चहा पाजणार, आणि तिथून जो डायलॉग चालू होतो ना, मग तुम्ही लोनला जाऊ शकता. तुम्ही अपफ्रंट गेला, सांगितलं साहेब हे डॉक्युमेंट द्या, पैसे, असं कोणी पैसे देत एका अर्थी स्लो मार्केटिंग आहे. मार्केटिंग आहे. तुमच्या कंपनीचं नाव आहे मेक इट पॉसिबल. तर या कंपनीचं युएसपी काय असं तुम्ही सांगता? सर्व्हिस हा आमचा युएसपी आहे, सर्व्हिस आणि इनोव्हेशन. ओके. कंटिन्यू ज्या मशीन मार्केटमध्ये नाहीये त्या डेव्हलप करणं आणि त्या विकल्या गेल्यानंतर खरंच सर्व्हिस देणं. एक सर्व्हिस देणं सांगणं आणि सर्व्हिस देणं यात खूप फरक आहे. आम्ही खरंच सर्व्हिस देतो. ओके. आणि आता कुठले कुठले प्रोडक्ट्स तुमचे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि पॅरलली नवीन काही तुम्ही प्लॅन करताय का लॉन्चिंगचं वगैरे? मेक इट पॉसिबल ही कंपनी फूड प्रोसेसिंग मध्ये आहे. त्याच्यामध्ये आम्ही प्री प्रोसेसिंग साठी मशीन बनवतो. प्री प्रोसेसिंगचं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर समजा आंब्याचा रस बनवायचा, तर सगळ्यात पहिले आंबा धुवायला लागेल, त्याच्याकरता मशीन लागतात. आंबा कट करावा लागेल, त्याच्यानंतर मेन प्रोसेसिंग मध्ये आंब्याचा रस काढावा लागेल, आणि पोस्ट प्रोसेसिंग म्हणजे तो जो काढलेला रस आहे तो कॅन मध्ये भरावा लागेल. सो असं आम्ही फ्रूट मध्ये करतो, असं आम्ही कडधान्यांसाठी करतो, असं आम्ही सगळ्या प्रकारच्या मिलेट्ससाठी करतो. त्याच्यानंतर आपले जे तृणधान्य आहेत त्यांच्याकरता करतो. तर त्याचबरोबर मसाल्यांसाठी आमच्याकडे मशीन्स आहेत, डेअरी प्रोडक्टसाठी मशीन्स आहेत, बेकरी प्रोडक्टसाठी आपल्याकडे मशीन्स आहेत. अशा जवळजवळ 70% फूड इंडस्ट्री जी आहे, ते फूड प्रोडक्ट आहेत, त्याच्या प्रोसेसिंगसाठी आपल्याकडे मशीन्स आहेत. ओके. आणि मग नवीन लॉन्च वगैरे काय असा प्लॅन करताय की? आता सध्या आमच्याकडे कोकणातून एक डिमांड आलेली आहे, करंजी बनवायची मशीन पाहिजे. करंजी बनवायची मशीन मार्केटमध्ये नाहीये. 99% मशीन क्रॅक झालेली आहे, करंज्या बनतात मशीन्समध्ये. फक्त आता त्याला प्रोडक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. हा एक येणारा प्रोडक्ट आहे. मागच्या वर्षी आम्ही उकळीचे जे मोदक आहेत त्यांच्यासाठी मशीन आम्ही बनवलेली. ओके. आता तुम्ही व्यवसायाच्या एका टप्प्यावरती विपश्यना वगैरे ला जाऊन आलात असं तुम्ही म्हणालात. तर नवीन उद्योजकांसाठी किंवा जे त्या आता फेज मध्ये असतील तर त्यांना विपश्यना करणं गरजेचं आहे किंवा त्याची काय प्रोसेस आहे आणि काय त्याच्यातून तुम्ही बदल स्वतःमध्ये अनुभवताय? व्यावसायिकानेच विपश्यना केली पाहिजे असं काही नाहीये, किंवा तुम्ही डिप्रेशन मध्ये असाल तरच केली पाहिजे असं काही नाहीये. विपश्यना थोडक्यात काय ना, की म्हणजे हा माझा व्ह्यू आहे, कदाचित मोठ्या ब्रॉड व्ह्यू काही खूप मोठा असू शकतो, पण मला जे समजलं त्या हिशोबाने सांगतो की विपश्यना म्हणजे काय, की तुम्ही तुमच्या स्वतःच्या बॉडीकडे स्वतःच्या नजरेने बघणं. जेव्हा कुठली तुम्ही एखादी ऍक्शन करता, जेव्हा तुम्ही कोणावर रागवता, तेव्हा तुमच्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो हे तुम्हाला बघता येणं आणि कंटिन्यू बघत राहणं, हे म्हणजे विपश्यना. सेल्फ ऑब्झर्वेशन. तुमच्या नजरेत तुम्ही जसे आहात तसे खरेच्या खरे तुम्हाला तिथे दिसतं. ओके. आणि त्याची प्रोसेस अशी आहे की जगभरात, देशभरात विपश्यनाच्या सेंटर्स आहेत. विपश्यनेसाठी कुठलीही फीस घेतली जात नाही. त्याच्यामध्ये तुम्ही 10 दिवसाचा छोटा कोर्स असतो, तो तुम्ही करू शकता, आणि त्याच्यात तुम्ही ऑनलाईन प्रोसेस आहे, ऑनलाईन अप्लाय करा, तुमचा नंबर लागेल, नंतर तुम्हाला बोलवलं जाईल. मगाशी तुम्ही म्हणालात की नवीन उद्योग सुरू करण्या अगोदर जॉब वगैरे केला पाहिजे. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये कधी तुम्हाला अशी वेळ आली आहे का की तुम्ही त्यावेळेला तुम्ही जॉब केला आणि त्याचा काहीतरी इथे फायदा झाला असेल उद्योगात? हो, म्हणजे इनिशियली असं होतं की वडिलांना सिक्युरिटी गार्डची नोकरी होती. त्याच्या आधी पप्पा व्हीआयपी मध्ये होते. त्यांना ती कंपनी बंद झाली. त्यानंतर त्यांनी बरेच जॉब केले, पण समहाऊ पुरेसा पैसा येत नव्हता. लहान वयातच मला कळलं होतं की आपण फक्त शिक्षणच आपलं होऊ शकतं. खास डिप्लोमा करायचा म्हणून माझ्या दादाने मला आर्थिक सहाय्य केलं. दादा मला नागपूरला घेऊन गेला. तो नागपूरला जायचा. पण समहाऊ त्याला पण वर्षभरानंतर भंडाऱ्याला शिफ्ट व्हावं नोकरीनिमित्त. मग मी नागपूरमध्ये एकटा राहायला लागलो. मग शिक्षणाचा खर्च भागवायचा कसा? घरून येणारा पैसा लिमिटेड होता. तोपर्यंत आम्ही मुंबईमध्ये शिफ्ट झालेलो होतो ताईसाठी. तर तो पैसा शिक्षण भागवायचं कसं? कारण की घरी लिमिटेड पैसा हे मला आधीपासून माहिती होतं. आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं होतं की घरात मी 3री-4थी पासून मला घरातल्या फायनान्समध्ये इन्व्हॉल्व केलं गेलेलं. मला जबाबदारी काही नव्हती, पण माझ्या समोर फायनान्शियल डिस्कशन व्हायचे की आपल्या घरात एवढा पगार येतो, एवढा खर्च होतो.
सो हा पण एक सांगण्याचा मुद्दा आहे की तुम्हाला मुलांना तुम्ही म्हणजे पाल्यांकरता हा आहे एक सजेशन माझं की लहानपणापासून तुम्ही लहान मुलांना ना तुम्ही व्यवहारामध्ये सहभागी करा. त्यांना कितपत कळेल हा वेगळा विषय झाला. त्यातून ते काय घेतील हा वेगळा विषय झाला. पण त्याला जर माहिती आहे की घरामध्ये आपला जे घराची जी ही देखभाल आहे किंवा घराचा जो खर्च आहे तो जेमतेम होतो ना, तर तो पण मोबाईल मागताना, सायकल मागताना विचार करतो. बरोबर. तिथून ही सगळी सुरुवात होते. डिप्लोमा करताना मी इव्हेंट मॅनेजमेंटचे जॉब केलेले आहेत. अगदी 3,000 हजार लोकांच्या इव्हेंटची सुद्धा जबाबदारी मी पार पाडलेली आहे. 1-1, 2-2 दिवसाचे इव्हेंट असायचे, 5-5 दिवसाचे इव्हेंट असायचे. त्याच्यामध्ये मी काम करायचो. त्याच्यानंतर मी मार्केटिंगमध्ये जॉब केलेला आहे. टायटनची रागा म्हणून वॉच होती. त्याच्याकरता इव्हेंट एक मॅनेजमेंट कंपनीने त्यांचं काम घेतलेलं होतं. हे सगळं कधी केलं? हे मी डिप्लोमाला असताना करायचो. कॉलेजमध्ये असताना. ओके. कॉलेजचा शिक्षणाचा खर्च निघाला पाहिजे म्हणून करायचो. त्याच्यामध्ये असं होतं की जेवढ्या वॉचच्या इन्क्वायरी त्या शोरूममध्ये जातील त्याच्या हिशोबाने मला पे आउट व्हायचं. तुम्ही जे मला विचारलं ना की मार्केटिंग कुठून शिकलात, तर कदाचित खूप लवकर प्रेशर आल्यामुळे मार्केटमध्ये फेस केल्यामुळे आता याच्यात बऱ्याच ठिकाणी अपमान झाले, बऱ्याच काही शिकायला मिळालं. पण एक होतं की हे केल्याशिवाय पर्याय नव्हता. सो ती परिस्थितीच तुम्हाला सगळं काही शिकवत जाते. म्हणून मी बोललो की माणसं तुम्हाला सगळं शिकवतात. सो ते इन्क्वायरी त्या दुकानापर्यंत घेऊन येण्यासाठी अगदी लोकांना म्हणजे हातापाया पडत त्या दुकानापर्यंत आणावं लागायचं. ते जर केलं तर आपल्याला पे आउट मिळायचा संध्याकाळचा आणि त्याच्यावर आपला पुढचा कार्यक्रम व्हायचा. सो ते काम केलं. फास्टॅग करता मार्केटिंगचे इव्हेंट केले, पॅम्पलेट डिस्ट्रीब्युशन केले. अगदी बर्थडे मध्ये जे आपण मोठे बर्थडे पार्टीज बघतो मोठ्या लोकांच्या, त्याच्यामध्ये गेटवर दरबार म्हणून उभं राहण्यासाठी असे बरेच इव्हेंट काही बरेच काम करत करत माझा डिप्लोमा पूर्ण झाला आणि त्याच्यानंतर मग मी इंजिनिअरिंगसाठी मुंबईला आलो. अच्छा, तर तुम्ही म्हणालात की मार्केटिंगसाठी एवढं सगळं करावं लागलं. हे करत असताना बिझनेस करताना इगो किती महत्वाचा आहे आणि अपमान आला, केला कोणी, तर त्याला कसं डील करायचं? इगो तुम्ही दोघं प्रकारे घेऊ शकता. इगो काही वेळेस तुम्हाला खूप गरजेचा आहे आणि काही वेळेस तुम्हाला तेवढाच तो त्याला साईडला ठेवता आला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी डील आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्यू समोरचा प्रेशराईज करतोय. तुमच्यासाठी ती डील तेवढीच महत्वाची आहे. पण एका स्टेज नंतर तुम्ही त्याला डाऊनला तुम्ही येऊ शकत नाही. एका स्टेज नंतर तुम्ही तडजोडी थांबवल्या पाहिजेत आणि ती वेळ कधी आणायची ना, हे तुम्हाला तुमच्या गोष्टी समजल्या तेव्हा तुम्हाला इगो मध्ये आणता आला पाहिजे. त्याचप्रमाणे एखाद्या गोष्ट फक्त मी म्हणतोय म्हणून ही असं झालं पाहिजे, हे बऱ्याच वेळा व्यवसायामध्ये साईडला ठेवायला लागतं. व्यवसायामध्ये सगळे लोक म्हणतात की व्यवसायात मालक हा राजा असतो, असं बिलकुल नाहीये. तुम्ही नोकरीमध्ये संध्याकाळी 6 नंतर तुम्ही कंपनीचा फोन न उचलला तर तुम्हाला कोणीही दुसऱ्या दिवशी प्रश्न करत नाही. मालकाचं असं नसतं, त्याला 24 तास काम करावं लागतं. बरोबर. त्याला 24 तास रात्री 2 वाजताही फोन आला तरी फोन उचलावा लागतो. इव्हन मी हेही सांगेल, माझ्याकडे एक केस होती. हरियाणावरनं एक माणूस मला फ्लाईटने भेटायला आला होता. त्यांनी दोघं-तिघं ते लोक आले. त्यांनी जवळ-जवळ फक्त मशीन बघण्यासाठी 30,000 रुपयाचा खर्च केला होता फ्लाईटने येण्या-जाण्याचा. त्यांनी मला गोष्ट काय सांगितली, त्यांनी मला पहिल्यांदा फोन केला होता 1:30 वाजता रात्री. मी त्यांचा 1:30 वाजता फोन उचलला होता. त्यावरून त्या माणसाने मला अधोरेखित करून ही गोष्ट सांगितली की मला माहिती होतं तुझी कंपनी छोटी आहे, पण एवढ्या दुरून मी तुझ्याकडे का आलो, कारण की तुझी बिझनेस मधली कमिटमेंट बघितली. तू 1:30 वाजता फोन केला मी, तेव्हा तू तो फोन उचलला, मला नीट व्यवस्थित एंटरटेन केलं, म्हणून मी तुझ्याकडे आलो. तू मशीन बनवशील ना बनवशील हा नंतरचा विषय आहे, पण एवढ्या कमिटमेंटने कोण काम करतंय याचा हे पण मला बघायचं होतं, म्हणून मी तुमच्याकडे आलो. आणि त्यांनी आम्हाला नंतर ऑर्डर दिली आणि त्यांच्याच ऑर्डरने आम्ही ऑटोमॅटिक देशातली पहिली ऑटोमॅटिक राजगिरा लाडू मशीन डेव्हलप केली आणि आता आम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये फक्त एकटे मॅन्युफॅक्चर आहोत त्या मशीनचे. अरे वा, छान. आता जेव्हा तुम्ही त्या स्ट्रगल लाईफ मध्ये पैसे भागवण्यासाठी जेव्हा अपमान होत होते, त्या अपमानाला कशा पद्धतीने घेत होतं? म्हणजे फ्रस्ट्रेशन यायचं किंवा रिटॅलिएट परत त्याला काही 2 शब्द बोलले गेले पाहिजेत असं तुम्हाला वाटायचं, की काय कशा पद्धतीने ते सहन केलं पाहिजे, डील केलं पाहिजे? जेव्हा होत होता तेव्हा सगळ्यात मोठी गोष्ट होती की ती कंडिशनच नव्हती की तुम्ही त्याला क्रॉस क्वेश्चन करू शकता किंवा तुम्ही त्याच्यावर काही ब्र शब्द बोलू शकता. कधी कधी कसं असतं ना की ती सिच्युएशन असते आणि प्रत्येकाचा टाइम बदलतो. म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकींचं एक वाक्य आहे की त्यांच्याही त्याला म्हणायची की बेटा कच्चे का जो ढेर होता है ना, उसका भी 2 साल 4 साल बाद है ना, उसका भी जो त्याचं जे स्वरूप आहे ते खतामध्ये रूपांतर होतं, त्याची पण जागा बदलते. तर तू तर माणूस आहे, तुझे पण दिवस बदलते. सो सेम कंडिशन आहे. टाइम मिळतो प्रत्येकाला आपला, बॉक्सिंग मध्ये प्रत्येकाला आपला मुक्का चालवायचा टाइम मिळतो. फक्त एवढे ना, तो टाइम जेव्हा येतो ना तोपर्यंत तुम्ही उभे राहिले पाहिजे. समोरचा पण थकणार आहे तेव्हा तुम्हाला पण चान्स मिळणार आहे, तोपर्यंत तुम्ही फक्त तग धरून उभे राहा. आणि अपमान होत जातील, अपमानानेच तुम्हाला तुमची व्हॅल्यू कळते, तुम्ही खरंच आज कुठे आहात ते कळतं.
आणि तिथून मग समजतं की जायचं कुठे आहे. व्यवसायामध्ये अपमान होणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? नक्कीच. तुम्हाला तुमची ताकद कळण्यासाठी. एक्झॅक्टली. नाहीतर काय होतं ना, की कंटिन्यू सक्सेस मिळत गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की सगळं काही शक्य आहे. व्यवसायात सगळं काही सगळ्या स्टेजला शक्य नसतं. हं. आणि ते तुम्हाला अपमान किंवा बाहेरचे लोकच तुम्हाला तुमची व्हॅल्यू किंवा जागा दाखवून देतात. अच्छा. आणि परत तुम्हाला जमिनीवर आणून ठेवतात. मग तुम्ही आजही तुमचे अपमान होतायत इतक्या वर्षानंतर? येस, होतायत ना. का नाही होणार? म्हणजे आधी वेगळ्या कारणाकरता होते, वेगळे लोक करत होते. आज वेगळ्या लेव्हलला होतायत, वेगळे लोक करतायत. पण ठीक आहे ना, म्हणजे इट्स पार्ट ऑफ लाईफ. मग तेव्हा तुमचा इगो वगैरे काही असं येत नाही आडवं, की अरे मी इतकी वर्ष या इंडस्ट्रीमध्ये आहे आणि तुम्ही मला असं बोलताय? अजून तसं काही अचीव्ह केलेलं नाही, की तेवढा आडवा आला पाहिजे. वाह! ज्या दिवशी करू त्या दिवशी बघूया. छान, छान. आता आपण पॉडकास्टच्या शेवटाला येतोय. फूड प्रोसेसिंग मशीन जे तुम्ही बनवताय, जो सेक्टर तुमचा आहे, त्याचं भविष्यातलं फ्युचर काय दिसतंय तुम्हाला? भविष्य काय दिसतंय? म्हणजे येणाऱ्या 10 वर्षांमध्ये त्याचं मार्केट स्केल काय असणार आहे? इंडस्ट्री तगडी आहे. फूड प्रोसेसिंगला मरण नाहीये. सगळ्यांना माहिती आहे, की खाद्यपदार्थांचा बिझनेस जो आहे, तो तुम्ही डोळे झाकून करू शकता. बिझनेसबद्दल मी बोलतो, खाद्यपदार्थ. त्याच्याकरता लोकेशन्स लागतात. लोकेशन कशी पाहिजे, तुमच्या प्रॉडक्टमध्ये दम पाहिजे. या 2 गोष्टी असेल तर खाद्यपदार्थाचा बिझनेस सक्सेस होतो आणि होतोच. हं. पेशन्स पाहिजे हा वेगळा विषय झाला. तसंच फूड इंडस्ट्री जी आहे, लेबर जसं मी तुम्हाला सांगितलं, की लेबर प्रॉब्लेम सध्या एवढा आहे ना आणि तो येणाऱ्या दिवसामध्ये वाढत जाणार आहे. हं. सो फूड इंडस्ट्रीच्या मशीन बनवणारी इंडस्ट्री त्याला मरण नाहीये. हं. आज समजा 5,000 करोडची एक्झाम्पल सांगतो. आज 5,000 करोडची असेल, पुढच्या येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये तुम्हाला ही इंडस्ट्री 12,000 करोडची झालेली दिसेल. बरोबर. हे एक्झाम्पल आहे. एक्झॅक्ट फिगर मला लक्षात नाहीये. हं. सो ह्या प्रमाणात ग्रोथ आहे. पण आता जसं तुम्ही म्हणताय, की भविष्यामध्ये सगळेच जण ऑटोमेशनवरती जातील. तर तुमचा तरी असा प्लॅन नाहीये, की आपणही रोबोटिक्स ऑटोमेशनवरती जावं, शिफ्ट व्हावं? कारण की तुम्ही बाय डिफॉल्ट तसं बघायला गेलं तर एक प्रकारे ऑटोमेशनमध्येच आहात. आमच्या मशीन्स करता की आमच्या मशीन्स ऑटोमेट झाल्या पाहिजे? तुमच्या मशीन्स करता, तुमच्या मशीन्सच्या ऑटोमेशनसाठी म्हणतोय मी. आहेत ना, आमच्याकडे ऑटोमॅटिक मशीन्स पण आहेत. आहेत ते? मग ते कस्टमाइज स्वरूपात असतात की? हो, कस्टमाइज स्वरूपात असतात. ओके. पण कितीही काही झालं तरी फूड इंडस्ट्रीमध्ये किंवा इंडियामध्ये अजूनपर्यंत ऑटोमॅटिक प्लांट ज्या लेव्हलला विकले गेले पाहिजेत किंवा ज्या लेव्हलला लागले पाहिजेत, ते अजून लागत नाहीत. त्याचं सगळ्यात मोठं रिझन असं आहे, की फूड इंडस्ट्री हे सेग्रिगेटेड मार्केट आहे. हे अजून असं बाउंड झालेलं नाहीये. कुठं त्याला प्रॉपर स्वरूप अजून आत्ता यायला सुरुवात झाली आहे. आता इंडियन गव्हर्नमेंटने फूड पार्क बनवायला चालू केली. तिथे क्लस्टर सिस्टम आहे. हं. की एक जिल्हा किंवा एक जागा ती त्या प्रॉडक्ट करता ओळखली जाणार. तिथे सगळे मॅन्युफॅक्चर येणार. आत्ता ते व्हायला लागलेलं आहे. आणि मग तुम्ही हे मशीन्स अफोर्ड करू शकता. कारण की मशीन इज कॉस्टली अफेअर. स्वस्त प्रकरण नाही. तुम्ही छोटी फॅक्टरी टाकायची म्हटली 20-25 लाख रुपये असेच लागतात तुम्हाला. तर जेव्हा तुम्ही ऑटोमेटेड मशीन घ्याल ते नेक्स्ट लेव्हलला तुम्हाला लागेल. म्हणजे बालाजी वेफर्सचा प्लांट तुम्ही कधी बघितला, YouTubeवर आहे, सगळ्यांनी बघा. तर 3ऱ्या-4थ्या माळ्यावर तुमचा बटाटा लोड होतो आणि खालती डायरेक्ट पॅकेटमध्ये मध्ये बटाटा कुठेच दिसत नाही. डायरेक्ट पॅकेट दिसतं. फक्त एका ठिकाणी बटाट्यात रिजेक्शनसाठी तेलातून तळल्यानंतर एका ठिकाणी फक्त ओपन विंडो आहे. बाकी पूर्ण प्लांटमध्ये बटाटा तुम्हाला बाहेर दिसत नाही. एवढे पण ऑटोमेशन करता येतं. पण अगेन बालाजी सारख्या किती फॅक्टरीज इंडियामध्ये आहेत? हा पण एक प्रश्न आहे. मग आता इथे आणखीन एक प्रश्न निर्माण होतो, की गव्हर्नमेंट या सेक्टरकडे किती लक्ष देते किंवा लक्ष देते, नाही देते, द्यायला पाहिजे स्केल बघता? गव्हर्नमेंट सध्या फूड प्रोसेसिंगवर मोठ्या प्रमाणात लक्ष देते. म्हणजे मी जे तुम्हाला पीएमएफएमई ही स्कीम सांगितली, 2024 पर्यंतच ही स्कीम होती. गव्हर्नमेंटने त्याला एक्सटेन्शन 25 पर्यंत दिलं. 25 एंड पर्यंत आणि रादर 26 पर्यंत एक्सटेन्शन दिलंय आणि आम्हाला अपेक्षा आहे की अजून 2 वर्ष तक याला वाढवतील. आणि सगळ्यात मोठं मेन गरजेचं काय आहे ना, की आपण किंवा शेतकरी यांनी काय केलं पाहिजे? आपण एका बाजूला म्हणतो की मालाला भाव नाही. नाही भाव आहे हे एक्सेप्ट करा. पुढची स्टेप घ्या. काय करू शकतो? आपला माल आपणच प्रोसेस करा. ज्याच्याकडे टमाटा आहे त्याने टमाट्याचा सॉस बनवा. ज्याच्याकडे केळी आहे त्याने चीज बनवा. केळीची पावडरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ते करा. शेवगा आहे, शेवग्याची पावडरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. काय आहे ना, आपण आपला अप्रोच बदलावा लागेल. ज्या पद्धतीने आपले वडील, आपले आजोबा शेती करत होते, त्या हिशोबाने जर आपण शेती केली तर होऊ शकत नाही. अगेन तुम्ही म्हणाल पैसा नाहीये, पैसा उभा राहतो. पैसा उभा करता येतो, मी स्वतः उभा करतो. आणि असे भरपूर, मी काही फार मोठं करत नाही. माझ्यापेक्षा खूप मोठे लोक आहेत ज्यांनी पैसे उभे केले. फक्त ना ती मानसिकता असली पाहिजे. अगेन मी सांगेन, कन्सल्टंट आहेत. या कन्सल्टंटकडे बोला लोकांची. आहेत गव्हर्नमेंट पैसे द्यायलाच बसलेलं आहे. पण तुम्ही तयारी तर दाखवा. बरोबर. माइंडसेट काय असला पाहिजे तुम्हाला असं वाटतं उद्योगात उतरण्याच्या अगोदर? सगळ्यात पहिले तर तुम्हाला आहे ना, पचवायची क्षमता असली पाहिजे.
आणि तुम्ही आज कुठे आहात हे माहिती पाहिजे. मला काय जमू शकतं? मला लोकांमध्ये 4 लोकांसमोर माझा अपमान झालेला मला चालणार आहे का? जर चालणार असेल तर व्यवसायात या. बरं. तुमची चुकी की तुम्ही बरोबर आहात हा विषय वेगळा झाला, पण अपमान होणार आहे. बरं. हे कन्सिडर करूनच या. तुम्हाला ते सहन होणार आहे. मी आज काम केलं त्याचे पैसे 4 दिवसांनी मिळणार आहे. माझेच पैसे, हक्काचे पैसे मला मागायला 4 वेळा जावं लागणार आहे. हे तुम्हाला जमणार आहे का? बिना खिशात पैसे नसताना सूटबूट घालून लोकांसमोर तुम्हाला पर्यंत राहता येणार आहे का? बरोबर. तुम्हाला तुमच्या स्वतःशी खरं बोलता येणार आहे का? हे जर तुम्हाला जमत असेल, तुम्ही नक्की व्यवसायात या. जिथं लोकं 8 तास काम करतात, तुमचे मित्र 8 तास, 10 तास, 12 तास काम करतात. तिथे तुम्हाला 16 तास, 18 तास, 12 तास आणि 1 दिवस नाही, महिना-महिना, 4-4, 5-5 महिने तुम्हाला काम करायला लागेल. ही तुमची तयारी आहे का? ती जर असेल तर तुम्ही नक्की व्यवसायात या. छान. शेवटचे 2 प्रश्न. लीडरशिप क्वालिटी किती महत्वाची आहे उद्योजकामध्ये येण्यासाठी? लीडरशिप इनबिल्ट असायला पाहिजे का थ्रूआउट इयर्स तुम्हाला ती सापडत जाते, डेव्हलप होत जाते? लीडरशिप क्वालिटी ही डेव्हलप होत जाते, करता येते. म्हणजे अगदी मी माझं जर उदाहरण सांगायचं असलं तर मी 4थी वर्गात असताना मी गणेश मंडळाचा अध्यक्ष होतो. तिथं आम्ही देवी बसवायचो. म्हणजे ते आमचं मंडळ होतं. हां. मग तिथं लोकांकडून वर्गणी जमा करायची. ती वर्गणी जमा केली की मूर्ती एवढ्याची आणायची, एवढा भंडारा ठेवायचा. हे सगळे कॅल्क्युलेशन आम्ही तेव्हापासून लावत होतो. सो ते करता येतं. रॅदर दॅन काय ना तुम्हाला ते अगेन तेच आहे, की मला काय नाही जमत, हे तुम्हाला खूप चांगलं कळलं पाहिजे. मला गणित हा सब्जेक्ट नव्हता जमत. मी गणिताकडे कधीच लक्ष दिलेलं नाही. पण मला जे जमत होतं ना ते मी बिनधास्त करत होतो. आजही इंजिनिअरिंगमध्ये, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये माझ्या पार्टनरपेक्षा मी खूप माझ्यामध्ये कमतरता आहे. पण म्हणून मी मागे नाही राहिलो. मी काय केलं, त्याने मॅन्युफॅक्चरिंग निवडली, मी मार्केटिंगकडे लक्ष दिलं. मी मार्केटिंगचे कोर्स करत गेलो. मी मार्केटिंग मधल्या लोकांना भेटत गेलो. तसे मी मित्र बनवले. त्यांच्याकडून मी शिकत गेलो, पुढे जात गेलो. जेवढी नवीन जनरेशन आहे उद्योग क्षेत्रामध्ये उतरू इच्छिणारी आणि उतरलेली, त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल आजच्या मार्केटनुसार? आजचं मार्केट किती व्हॉलटाईल आहे आणि जर का उद्या आज आपण बघतोय जागतिक लेवलवरती युद्धाचे सगळे काही परिणाम आहे, ट्रेड वॉर सुरू आहे, मार्केट थोडंसं अप अँड डाऊन सुरू आहे. तुम्ही सुद्धा प्लॅन करताय इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाण्यासाठी. तर या सगळ्याचा विचार करता पुढच्या 5-1 वर्षाचं नियोजन कसं केलं पाहिजे? तुम्ही कसं करताय? याच्याबद्दल जरासं सांगा. सध्या मार्केट शिफ्ट होतंय आणि कितीही मार्केट व्होलटाईल असलं, कितीही मार्केटमध्ये कॉम्पिटिशन असलं तरी आपल्यासारख्या माणसाला यायला कायम जागा असते. इव्हन आपण आल्यानंतर अजून 10,000 जरी लोक आले तरी मार्केटमध्ये जागा आहे. फक्त तुमची तयारी आहे का त्या 10,000 सोबत कम्पीट करायची? हे तुम्ही तुमचं बघा आणि तुम्ही मार्केटमध्ये हमेशा तरू शकता. धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. तर हे होते भूषण मोकाशे सर. तर आपल्याला सुद्धा यांच्याकडनं काही प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग मशीन जर का घ्यायचे असतील तर यांचे लिंक्स किंवा कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकू. तर तुम्ही तिथून त्यांना संपर्क करून घेऊ शकता आणि त्यांचे जसं त्यांनी सांगितलं त्यांचे प्रोडक्टचे व्हिडिओज YouTubeवरती आहेतच. तर तिथेही जाऊन तुम्ही ते सर्च करून तुम्ही बघू शकता. महाराष्ट्रामध्ये कुठेही त्यांची भारतभर कुठेही ते सर्व्हिस देऊ शकतात. तर ज्यांना कोणाला हवं असेल ते त्यांना अप्रोच करू शकतात. तुम्हाला शेवटी काय बोलायचं असेल तुमच्या बिझनेसबद्दल तर एकदा? आम्ही सगळ्या प्रकारच्या फूड प्रोसेसिंग मशीन बनवतो. तुम्हाला जर फूड इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल किंवा फूड इंडस्ट्रीबद्दल काही नॉलेज हवं असेल तर आमचं चॅनल आहे. लिंक तुम्हाला YouTubeवर लिंक तुम्हाला मेसेजमध्ये येईलच. त्याला तुम्ही फॉलो करू शकता, शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद. धन्यवाद.